अशी कम्युनिकेशन या सगळ्या त्याचं होणार आहे आणि छान पद्धतीनं कम्युनिकेशन होईल याची मला खात्री आहे. तत्पूर्वी कालचा जो सेशन आपला आपण रिव्हिजन घेतली जोहरी विंडोची आणि त्यातले ड्रॉबॅक्सही समजून घेतले. तर कालचा सेशन जो झाला त्या सेशनला तुम्ही मार्क द्या इथे सगळ्यांनी टेक्स्ट मध्ये 10. अच्छा ठीक आहे, मार्क सगळ्यांना दिसतायत समोर देत आहेत ते. आणि मला पुन्हा एकदा जस्ट 2 गोष्टींची आठवण करून द्यायची की हे जे काही आपण जोहरी विंडोमध्ये शिकलेलो आहोत ते तुम्ही प्रत्यक्षात अप्लाय करायचा प्रयत्न करा. नीट अभ्यासा आणि आपल्या दररोजच्या डे टू डे रुटीन मध्ये त्याला अप्लाय करा. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल होतात ते चेक करा. कशा प्रकारची आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो का, कसं आपल्याला माहिती मिळू शकते, नेटवर्किंग कसं चांगलं होऊ शकतं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्यातनं लक्षात येतील. त्या अवश्य चेक करा. ती कृती करणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं मी तुम्हाला असं सजेस्ट केलं होतं की अनेक गेस्ट जे आपल्याकडे येतात वेगवेगळे, त्यांचा बहुमूल्य वेळ हॅलो असतात. हॅलो सर, गेस्ट मे बी आलेले आहेत ऑनलाईन आलेले आहेत. आपण सगळे मिळून गेस्ट ऑलरेडी ऑनलाईन आलेले आहेत तर सगळ्यांनी वेलकम करा. टेक्स्ट मधनं त्यांना सगळ्यांना कळेल. विजय कदम सर यांचं खूप खूप स्वागत आहे. आता ते दुबई मधून त्यांच्या ऑफिस मधून आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि त्यांचा परिचय मी तुम्हाला ऑलरेडी गेले 2 लेक्चर्स मध्ये केलेला आहे की ते विद्यार्थी सहाय्यक समितीचे विद्यार्थी आहेत, आपल्या तालुक्यातील आहेत आणि ग्रामीण भागामधून येऊन सुद्धा त्यांनी अतिशय छान फर्स्ट क्लास इंटरनॅशनल करिअर त्यांचं केलेलं आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव आहे आणि हे करत इतकं करिअरची चांगली उंची गाठत सुद्धा त्यांचे पाय अतिशय जमिनीवरती आहेत आणि खूप छान पद्धतीनं अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये ते भाग घेत असतात. त्यातला एक भाग म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समितीचे ते विद्यार्थी असल्यामुळे सतत मदतीचा ओघ त्यांच्याकडून विद्यार्थी सहाय्यक समितीला चालू असतो. त्यामुळे त्यांचं आपण आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप स्वागत करूयात. पुन्हा एकदा विजय कदम सर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माझा आवाज येतोय विजय कदम सर? विजय कदम सर सर तुमचा माईक ऑफ आहे. माझा माईक ऑफ आहे? नाही सर, विजय कदम सरांचा माईक ऑफ आहे सर. विजय माईक चालू कर. केला का त्यांनी चालू माईक? विजय सर तुमचा माईक ऑफ आहे. स्क्रीनवर प्रेस करून तुम्ही माईक ऑन करू शकता, कारण बेसिकली व्हिडिओ आणि माईक अशा 2 गोष्टी आहेत. आता झाला का चालू माईक? हा झाला चालू, आवाज आला तुमचा. तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळेजण तुमची आतुरतेने वाट बघतायत विजय कदम सर. मी तुमच्या विषयामध्ये दिलेली आहे. आता पण तेच बोलणं चाललं होतं. तर तुम्ही अगदी वेळेत जॉईन झालेला आहात. वेळेत आपल्या समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार नेहमी वेळेच्या अगोदर 4-5 मिनिटं प्रेझेंट असतात आणि त्याप्रमाणे त्यांना फॉलो केलेलं आहे. अगदी वेळेच्या अगोदर वेळेत जॉईन झालेला आहात. दुबईहून तुम्ही आता बोलताय. तुम्हाला ऐकण्यास आम्ही सर्वच जण उत्सुक आहोत. तर मी तुम्हाला विनंती करतो की सुरुवातीला आता तुम्ही एक्झॅक्ट दुबईच्या कुठल्या भागातनं, कुठल्या बिल्डिंग मधनं, कोणत्या ऑफिस कुठं आहे, पहिलं लोकेशन आम्हाला आधी सांगा. ते ऐकायला सगळ्यांना आवडेल. आणि त्यानंतर तुमचा जो प्रवास चालू झाला इंदापूर मधल्या छोट्या गावामधून, तो प्रवास आम्हाला सगळ्यांना सुरुवातीचा ऐकायला आवडेल. तर आपण बोलायला सुरुवात करावी. वेलकम सर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच तुषार आणि आपली सर्व इंदापूरची अल्फाबाईटची टीम, स्टुडंट्स आणि सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार सुद्धा. ही मी अपॉर्च्युनिटी याच्यासाठी बोलतोय, मे बी इन मिड ऑफ सेशन प्रोबेबली आय विल कम बॅक टू दिस टॉपिक अगेन. पण ही एक माझं एक स्वतःचं ड्रीम आहे. एक सर्टन ड्रीम्स हे रिलेटेड आहे. आजचा जो काही आपला संवाद होतोय किंवा जे काही डिस्कशन होतंय, इट इज मोर दॅन लेक्चर. ऍक्च्युली इट इज आपण एकमेकांशी थोडा संवाद करून फ्युचरमध्ये कसं आपण पुढे जायचं सर्वांनी आणि एकमेकांना बरोबर घेऊन कसं जायचं, तर ते एका ड्रीमचा हा एक भाग आहे. तर त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार मला याच्यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे तुषार सरांनी सांगितल्याप्रमाणे
मी आता दुबईमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डॅनवे एमिरेट्स LLC नावाची कंपनी आहे. तर या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे. गेले 17-18 वर्ष झालं मी याच कंपनीमध्ये आहे. फक्त सुरुवातीला बॅकग्राऊंड किंवा माहिती सांगण्यासाठी दुबईमध्ये जे पूर्वी सर्वात मोठा जो मॉल होता, जे मॉल ऑफ एमिरेट्स नाव आहे त्या मॉलचं, तर त्याच्या शेजारीच अल्कोज इंडस्ट्रियल एरिया म्हणून लोकेशन आहे, ज्या ठिकाणी माझ्या कंपनीचं रिजनल ऑफिस आहे. तर त्या ऑफिसमधून मी आता तुमच्याशी संवाद साधतोय. खूप छान. आमचे पहिलेच गेस्ट असे कोण आहेत की जे मुलांना खूप इच्छा होती की आमचे आतापर्यंत बहुत 30 गेस्ट झाले, पण सगळे भारतातनं बोलत होते. पहिले गेस्ट आहेत की आज दुबईमधून बोलतायत, त्यामुळे सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. प्लीज. हा सेशन आपण थोडा इंटरॅक्टिव्ह करूयात. निश्चित. मी पाठीमागचे आपले थोडेफार सेशन मी फॉलो करत होतो. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की तुषार सरांनी आपल्या सर्व स्टुडंटला किंवा जी टीम आहे इंदापूरची किंवा अल्फाबाईटची टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहेत, तर त्यांच्यासाठी खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा काय होतं, एज्युकेशनमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान किंवा सिलेबस प्रमाणे शिकवलं जातं, पण हा एक असा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर जनरल नॉलेज किंवा आपण लाईफमध्ये कसं पुढे जायचं, हे वेगवेगळे जे लोकांनी येऊन मार्गदर्शन केलं, तर त्याचा तुम्हाला लाईफमध्ये खूप यूज होईल. कदाचित आता तुम्हाला त्याचं एवढं इम्पॉर्टन्स नाही समजणार, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जसं लाईफमध्ये तुम्ही पुढे जाल आणि जसे जसे तुम्हाला अनुभव येत जातील, तसं हे खूप युजफुल आहे असं मला वाटतं. तर जस्ट टू स्टार्ट विथ मी थोडं बिगिनिंग पासूनच सुरुवात करेल, जेणेकरून आपल्याला थोडं ते रिलेट करायला इझी होईल. मी तुमच्यासारख्याच एक विद्यार्थी खेडेगावातून किंवा जसं तुषारचा मला फोन आला की इंदापूरच्या मुलांशी बोलायचं, तर मला खूप आनंद झाला की माझ्या गावातली मुलं, माझ्या एरियातली मुलं, माझ्या तालुक्यातली मुलं किंवा माझ्या जिल्ह्यातली मुलं, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. त्याची मलाही खूप उत्सुकता होती. जशी तुम्हाला उत्सुकता असेल तशी मलाही तेवढीच उत्सुकता या गोष्टीची आहे. मी एक सर्वसाधारणपणे खूप खेडेगावातून, जे घोरपडवाडी नावाचं गाव आहे इंदापूर तालुक्यामध्ये, सर्वसाधारणपणे तुम्ही ज्या त्या परिसरात असेल तर तुम्हाला थोडीफार आयडिया असेल की वालचंद नगर किंवा निमसाखर या दरम्यान हे गाव आहे. वालचंद नगर पासून सर्वसाधारण एक 10-12 किलोमीटर किंवा निमसाखर पासून एक 5-7 किलोमीटरचं हे गाव आहे. एकदम खेडेगाव. म्हणजे माझं अगदी लहानपण सांगायचं झालं तर आमच्याकडे 7th पर्यंत मराठी शाळा असायची आणि 5वी ते 7वी हे इंग्लिश शिकवण्यासाठी एकच टीचर असायचे किंवा एकच हिंदीचे टीचर असायचे, किंवा एकदम प्रतिकूल परिस्थिती. खेडेगावातलं तुम्हाला सर्वसाधारण अंदाज आहे की सॉरी एक्सक्यूज वन मी कॉल करतो. सर्वसाधारणपणे खेडेगावामध्ये आपलं शेतकरी कुटुंबातून एक जेमतेम परिस्थिती, मी असंही बोलणार नाही की खूप गरिबीमधून किंवा ह्याच्यातून, पण एकदम खडतर परिस्थिती असं बोलता येईल. एक शेतकरी कुटुंबात जन्म झालेला आणि आम्ही 9 भावंडे, म्हणजे मला 4 भाऊ मोठे, 4 बहिणी आणि मी सर्वात लहान. तर अशा प्रकारे आई वडिलांनी खूप मेहनत करून एज्युकेशनसाठी सपोर्ट केलेला आणि मोठे भाऊ वगैरे लकीली एकदम चांगल्या एज्युकेशन करून आमच्या घरातली फॅमिलीतली पहिली व्यक्ती जी पुण्यामध्ये जाऊन ग्रॅज्युएट झालेली म्हणजे माझे मोठे बंधू. आणि त्याच्यानंतर हा प्रवास 1ली ते 7वी पर्यंत एज्युकेशन घोरपडवाडीमध्येच झालं आणि मग 7वी नंतर मनामध्ये नेहमी असा विचार असायचा, आपण बघायचो गावामध्ये की लोकांचे फार प्रॉब्लेम आहेत, गरिबी आहे, पण ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, आपल्याला एज्युकेशन तर केल्याशिवाय आपण पुढे ज्यादा जाऊ शकत नाही, तर याच्यातून आपण मार्ग आपण कसा काढू शकतो. तर हे करताना हे लक्षात आलं की आपण जर चांगलं टेक्निकल एज्युकेशन घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो. तर अगदी मनामध्ये फिक्स्ड प्लॅन होते की काय करायचं. माझे 1-2 नातेवाईक किंवा गावातले 1-2 लोकांनी मी असं बघितलं ते डिप्लोमा केलेला त्यांनी, तर मला ते खूप मोठं भारी वाटायचं की कोणतरी डिप्लोमा झालं म्हणजे इंजिनियर होतं. म्हणजे इंजिनियर होण्यासाठी काय करायचं, तर इंजिनियर होण्यासाठी आपल्याला टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं, ही एक गोष्ट समजली. मग नंतर मी माहिती काढायला सुरुवात केली. हे मी इयत्ता 4थीत असताना करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस आपल्याला काय फोन, मोबाईल असे
कुठल्याही गोष्टी नव्हत्या. तर मी त्यावेळेस आकाशवाणीला पत्र पाठवलं. आणि आकाशवाणी प्रोग्राम यायचे त्यावेळेस दर रविवारी. त्या प्रोग्रामचं नाव आठवत नाही, पण ताई आणि गोटे असं काहीतरी त्यांचा संवाद साधायचे आणि माहिती पाठवायची. तिथं मला समजलं की आपण सातारमध्ये सैनिक स्कूल आहे आणि टेक्निकल स्कूलची माहिती मी मागवली. तर तिथून मला समजलं की उरुळी कांचनला एक टेक्निकल स्कूल आणि बोर्डिंग स्कूल आहे. इंदापूर आपल्या बावड्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल होतं त्यावेळेस आणि बारामतीला एक टेक्निकल स्कूल आहे असं ऐकलं. त्याप्रमाणे मी सर्व माहिती काढून 7वी मध्ये समजलं की आपल्याला जर 70% पेक्षा जादा मार्क असतील तर आपल्याला उरुळी कांचन हे चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. कारण त्यावेळेस उरुळी कांचन हे नामांकित स्कूल आणि बोर्डिंग स्कूल होतं आणि तिथं टेक्निकल हे होतं. तर त्याप्रमाणे मग मी अप्लाय केलं. लकीली ऍडमिशन वगैरे झालं सर्व. पण 1ली ते 7वी माझा क्लासमध्ये ऑलमोस्ट एव्हरी टाइम फर्स्ट रँक असायचा, फर्स्ट किंवा सेकंड रँक. पण ते खेडेगावामध्ये होतं. पण ज्यावेळेस मी उरुळी कांचन सारख्या मोठ्या स्कूलमध्ये आलो, जिथे 125 टीचर्स एका क्लासमध्ये, म्हणजे 8वी मध्ये अ, ब, क, ड, ग, ह म्हणजे 10 बॅचेस असायच्या. तर एवढ्या मुलांमध्ये आपला कसा टिकावा लागणार, म्हणजे आणि खेडेगावातून आलेल्या सर्व गोष्टींचा आपल्याला न्यूनगंड असायचा की आपल्याला बोलता येतंय का. एकच मिनिट डिस्टर्ब करतो. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की विजय कदम सर त्यांच्या ऑफिसमधनं बोलतायत. खरं तर 2 ते 3 वेळ त्यांना तेवढी सुटेबल नव्हती, पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलांना सगळ्यांना सवय 2 ते 3 या वेळेची आहे म्हटल्यावर ते म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, थोडा डिस्टर्बन्स मला होईल म्हणे, असुविधा मला होईल, पण मी तीच वेळ घेतो. म्हणजे तुमच्या वेळेला कन्व्हिनियंटली ते अदरवाईज आपल्याला वेळ बदलावी लागली असती. म्हणून तुम्ही निश्चित ऑफिसमधनं काम करता करता थोडा डिस्टर्बन्स होतोय, तर सगळ्यांनी तो अंडरस्टँड करून घ्यावा, एवढंच मला सांगायचं होतं. कारण तुमच्या सगळ्यांच्या वेळेसाठी त्यांनी वेळ निवडली की जी त्यांना तशी कन्व्हिनियंट नव्हती. प्लीज कंटिन्यू, जस्ट टू मेक देम. माझं जे ड्रीम होतं ना की आपल्याला टेक्निकल स्कूलला जायचं, टेक्निकल स्कूलला कशासाठी, तर आपल्याला इंजिनियर व्हायचं, म्हणजे हे अगदी मनात फिक्स गोष्टी होत्या ह्या सर्व. तर मग उरुळी कांचनला टेक्निकल स्कूलमध्ये आणि बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर 8वी ते 10वीचा प्रवास तिथे एकदम चांगल्या प्रकारे झाला. म्हणजे सर्व मुलांबरोबर बोर्डिंग स्कूलमध्ये वगैरे राहून माझा 1ली ते 7वी पहिला नंबर, पण 8वी मध्ये आल्यानंतर 27वा नंबर आला पहिल्या एक्झाम मध्ये. अरे म्हटलं आपण या स्टँडर्ड मध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय. तर मग बऱ्यापैकी स्टडी वगैरे किंवा फ्रेंड्स मिळाले मला तिथे उरुळी कांचन मध्ये आणि त्यांच्या मदतीने स्वतःच्या मेहनतीवरती ते 27व्या नंबर पासून ते टॉप 5 मध्ये 10वी पर्यंत पोहोचण्याचा योगायोग आला किंवा संधी अचीव करता आली. आणि नंतर 10वी नंतर डिप्लोमाचं जे ध्येय होतं त्याप्रमाणे सर्व पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, सोलापूर, कराड सर्व ठिकाणी अप्लाय केलं. अनफॉर्च्युनेटली मला ते नाही ऍडमिशन मिळालं. 73% त्यावेळेस कमी पडले मार्क्स. पण आपली घरची परिस्थिती अशी नव्हती की आपण तुषार प्रायव्हेट कॉलेजमध्ये पूर्ण करू शकेल वगैरे, हे अजिबातच पॉसिबल नव्हतं. कारण घरची शेतकरी बॅकग्राऊंड, त्या उत्पन्नातून एज्युकेशनचा खर्च वगैरे करणं पॉसिबलच नव्हतं. लकीली माझे मोठे भाऊ खूप सपोर्टिव्ह होते, मोठे भाऊ, वहिनी किंवा घरातली फॅमिली. तर त्यांनी मला एज्युकेशनसाठी सपोर्ट केला, जेणेकरून मी 8वी, 9वी, 10वी बोर्डिंग स्कूलमध्ये त्यावेळेस 100 रुपये फी असायची, पण ते 100 रुपये देणं सुद्धा अवघड व्हायचं. म्हणजे अगदी जे श्रीमंत घरातली मुलं होती त्यांना 300 रुपये यायचे महिन्याला, आम्हाला 100 रुपये फी असताना 110 रुपये यायचे. याचा अर्थ 10 रुपयामध्ये पूर्ण महिनाभर जुगाड करावा लागायचा. तर अशा खडतर परिस्थितीत ते झालं सर्व. त्याच्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन न मिळाल्यामुळे परत एकदा जिद्द पकडली. म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःची हार न मानता ऍडव्हर्सिटीमध्ये कसं आपण स्वतःला बघू शकेल चांगल्या पोझिशनला, तर ते ठरवून मी परत उरुळी कांचनला 11वी 12वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं, टेक्निकलला, व्होकेशनल टेक्निकल. आणि 11वी 12वी तिथं अगदी चांगल्या प्रकारे कम्प्लीट करून मला अजून एक गोष्ट आठवते, कारण हे कदाचित आपले विद्यार्थी ह्या गोष्टीला थोडे रिलेट करू शकतील. मी 11वी 12वीच्या क्लासचे पैसे देऊ शकत नव्हतो.
because माझी फायनान्शियली एवढी आपल्या घरची परिस्थिती नव्हती की आपण क्लासला जाऊ शकेल. त्याच्यामुळे मी क्लासला नाही गेलो, फक्त हेच करत. पण जे एका सरांना समजलं की हा क्लासला जात नाही कारण त्याच्याकडे पैसे नाहीत, तर त्या सरांनी, देशमुख सर नाव आहे त्यांचं, तर त्या सरांनी मला अगदी क्लासची फी न देता क्लासला ये म्हणून सांगितलं आणि मी तो क्लास अटेंड केला आणि 12वी मध्ये परत बऱ्यापैकी मार्क्स पडले आणि त्यावेळेस मला आठवत का ते 89% वगैरे मार्क्स मिळाले ते PCM ला. आणि टेक्निकल असल्यामुळे वाडिया कॉलेजला मला DRE ला ऍडमिशन मिळालं. हा DRE डिप्लोमा, मला जस्ट आठवत नव्हतं काल. वाडिया कॉलेजचा DREचा कोर्स, बरोबर. DRE हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग असं नाव आहे त्याचं. त्याचा थोडा किस्सा आहे, तो थोडा मला शेअर करावा असं वाटतं सर्व मुलांशी. प्लीज. मला तिथे ऍडमिशन नाही मिळालं, तर माझं वेटिंग लिस्टवरती नंबर होता, इफ आय एम नॉट रॉंग इट वॉज इन एक्सिस ऑफ 200 आणि त्या बॅच मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 60 स्टुडंट ला होतं आणि माझा 200 नंबर वेटिंग लिस्टवरती होता. तर त्याच्यामुळे मग मी BSc इलेक्ट्रॉनिक्सला फर्ग्युसनला तुझ्या कॉलेजलाच ऍडमिशन घेतलेलं आणि पहिला 1 महिना तिथे गेलो सुद्धा, 15 दिवस वगैरे गेलो BSc इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. पण DRE हा त्यावेळेस खूप असा फेमस कोर्स होता, जवळजवळ बहुतेक सर्व लोक अप्लाय करायचे. मला 89% असूनही मला ऍडमिशन मिळत नव्हतं, कारण जे सर्व टॉप क्लासचे जे स्टुडंट होते ना ते सर्व COEP ला अप्लाय करायचे आणि सेकंड ऑप्शन म्हणून DRE ला घेऊन ठेवायचे ऍडमिशन. जसजसे COEP चे ऍडमिशन होत गेले किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे, तसतशी मुलं DRE सोडून तिकडे जायचे आणि असं करत माझं 200 वरून 60th नंबर म्हणजे लास्ट माझा नंबर आला आणि माझ्या नंतर ते ऍडमिशन क्लोज झालं. 3rd राऊंडला मला ते ऍडमिशन मिळालं होतं. आय वॉज सो लकी टू गेट इन टू DRE, कारण त्या ऍडमिशन मुळे माझं पुढे लाईफ बऱ्यापैकी चेंज झालं. DRE ला ऍडमिशन मिळाल्यानंतर पुढचा थोडा अडचण आली की राहायचं कुठे. प्रायव्हेट हॉस्टेलला तर आपण राहू शकत नाही आणि तेवढे फायनान्शियली आपण अफोर्ड बी करू शकत नव्हतो. पण समहाव मला समितीबद्दल माहिती मिळाली की विद्यार्थी सहाय्यक समिती अशी एक संस्था आहे जी गरीब मुलांना कमीत कमी पैशामध्ये राहण्याची आणि चांगली सोय आहे म्हणून. तर मी नेक्स्ट डेला समितीत गेलो आणि तिथे मला ऍडमिशन मिळालं आणि तिथून पुढे मग समितीचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासात मला खूप खूप चांगले मित्र मिळाले आणि तुषार सर इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड फ्रॉम समिती. अगदी अवश्य ही गोष्ट इथं सांगू इच्छितो. समितीमध्ये राहताना खूप चांगले अनुभव आले. म्हणजे जस्ट डिस्टर्ब करतो, तुमचा DREचा ग्रुप होता, 4-5 जण, राजगुरू आणि खूप छान तुमचं इंटरॅक्शन खूप छान असायचं एकमेकांशी. सगळे एकत्र कॉलेजला जाणं आणि तुमच्या एकत्र गप्पा, त्यामध्ये मात्र मी, राजू इंगळे अशा मी काही जण इंटरॅक्ट करत असायचो. हो, आमचा 6 जणांचा ग्रुप होता. हो, करेक्ट, बरोबर. DRE ला जो समितीत राहायचा तो. आणि आमचं जाताना आम्ही बरोबरच एक सायकलने जायचो ना. हो, बरोबर. तेव्हा आमचं खूप म्हणजे छान गंमत जम्मत करत. DRE समितीच्या मदतीमुळे आणि तिथले चांगली सवयी, म्हणजे समितीमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळालं. जसं आपण नेहमी बोलतो, समिती हे काय हॉस्टेल नाहीये, समिती ही एक संस्था आहे ज्याच्या, म्हणजे मी असं बोललो की चांगल्या विद्यार्थ्यांची फॅक्टरी आहे ती, म्हणजे ते प्रोडक्ट करते, म्हणजे संस्कार घडवणारी संस्था आहे ती. तर त्याच्यामधून मग मी समितीत DRE केलं आणि समितीतले बरेचसे अनुभव आहेत, थोडेफार मी शेअरही करेल या संदर्भात. तुम्ही आत्ताच रिसेंटली मला वाटतं राजू इंगळे सरांचा सेमिनार तुमचा मी बघितला जो झालेला. तर राजू इंगळे सर आणि मी, आम्हा दोघांचं काम असं की आम्ही कमवासिका योजनेत काम करायचो. तर राजू इंगळे सर हे ब्रेड वाटण्याचं काम करायचे, म्हणजे अपार्ट फ्रॉम ते जे बाहेर काम करायचे ना, त्याच्याशिवाय समितीमध्ये रोज सकाळी योगासनानंतर सकाळी 6:30 ते 8 किंवा 6:30 ते 7:30 या दरम्यान आम्ही दूध द्यायचो. तर दूध वाटपाचं काम माझं असायचं, म्हणजे बाहेरून जाऊन दूध घेऊन येणे, नंतर दुधामध्ये साखर वगैरे टाकून ते गरम करून मुलांना योगासन झालं की
प्रत्येकाला एक एक ग्लास दूध देणे. तर एका काउंटरवरती मी दूध द्यायचो आणि राजू इंगळे सर ब्रेड वाटायचे. म्हणजे आमची अशी पार्टनरशिप होती ब्रेडची आणि दुधाची. त्याच्यामुळे बऱ्याचशा गमती जमती व्हायच्या. राजू इंगळे सरांना एक ग्लास दूध दिलं की ते मला 2 ब्रेडचे स्लाइस बी द्यायचे खाण्यासाठी. इतर मुलांपेक्षा थोडं एक्स्ट्रा मिळायचं त्या मैत्रीमुळे. हो, पण समितीमधून जे शिकायला मिळालं ना, म्हणजे व्हॅल्यू ज्या बिल्ड झाल्या आपल्या ह्याच्यामध्ये, त्याचा आपल्याला पूर्ण लाईफ टाईम खूप चांगल्या प्रकारे यूज झाला. समितीत असताना टाइम, डिसिप्लिन किंवा एखादी गोष्ट कशी अगदी प्रामाणिकपणे. श्राविका बंद कर माईक. हा, चुकून माईक ऑन झाला कोणाचा तरी. तर आपण ज्या लहानपणी ज्या गोष्टी शिकलेलो असतो आपल्या आई वडिलांकडून, नंतर स्कूलमध्ये टीचर्स कडून आणि समितीमध्ये, त्या तिन्ही गोष्टीचं मधून एक गोष्ट मला अगदी उल्लेख करावा वाटतो. कारण आपण सर्वजण आता स्टुडंट ह्याच्यातून वर्क फोर्समध्ये जात आहात किंवा आपलं कॅरियर घडवणार आहात. तर त्याच्यामुळे मला ह्याचा खूप उल्लेख करावा वाटतो की आपण नेहमी एक गोष्ट करणं खूप आवश्यक आहे. एक म्हणजे टाइम डिसिप्लिन. कुठलीही गोष्ट योग्य वेळेत, जसं आता तुषार सरांनी सांगितलं आमच्या पवार साहेबांचं, आपले चेअरमन समितीचे, किंवा प्रत्येक गोष्ट ही टाइम वरती. जर आपला एखादा टाइम ठरला असेल की एखाद्या ठिकाणी आपल्याला 10 वाजता पोहोचायचंय, आपण 9:55 तिथं पोहोचायचं. अशी वेळच नाही आली पाहिजे एक्सक्यूज देण्याची, अरे ट्रॅफिकमध्ये जाम होतो, सायकल पंक्चर झाली, गाडी पंक्चर झाली, पेट्रोल संपलं. त्या गोष्टीसाठी आपल्याला बिलकुल वावच नाही द्यायचा, बिकॉज दॅट इज अ फर्स्ट इम्प्रेशन विथ हुम वी आर मीटिंग. सो दिस इज वन थिंग विच वी नीड टू, जे समितीतून शिकायला मिळालेल्या गोष्टी. दुसरी गोष्ट, कुठलंही काम करूयात आपण, कुठल्याही क्षेत्रात असूयात, भले आपण शेती करूयात, व्यवसाय करूयात, नोकरी करूयात, टीचर असूयात किंवा काहीही असू द्यात, पण प्रत्येक गोष्ट मध्ये आपण 110% दिलं पाहिजे. म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. जर आपण प्रत्येक वेळेस 110% म्हणजे मोर दॅन 100% जर आपण आपले एफर्ट्स केले, यू मे नॉट गेट रिझल्ट टुडे, बट यू विल गेट दॅट रिझल्ट आफ्टर टुमॉरो. सो जस्ट वी नीड टू मेक शुअर की आपण 100% मेहनत केली पाहिजे. समितीमध्ये अशा प्रकारे 2 वर्ष अगदी छान गेली तुषार सरांबरोबर. आमचे बाकीचे मित्र राजू इंगळे सर, तुकाराम, दिनकर, अशी खूप मोठी टीम होती आमची, जी आज खूप मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या अचिव्हमेंट्स आहेत, बिझनेसेस आहेत किंवा सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रात एकदम चांगल्या प्रकारे त्यांच्या नोकऱ्या चालू आहेत. हा सांगण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्ही जर ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर ऑटोमॅटिक तुम्हीही त्या स्टेजला पोहोचू शकता. आणि मी परत मध्ये घोरपडवाडी किंवा इंदापूरला जाणार आहे. याचं कारण हे आहे की तुम्हालाही तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की जर जे घोरपडवाडी सारख्या एखाद्या खेडेगावात एकदम ग्रामीण भागातून, जिथं कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नाहीयेत, जिथं हॉस्पिटल नाहीये, जिथं मला अजूनही आठवतंय 7 जून 1984 ज्यावेळेस मी घोरपडवाडी फर्स्ट टाइम बाहेर पडलो, आमच्या गावात एकच एसटी यायची सकाळी 10 वाजता. तिथून इंदापूरला जाणार आणि इंदापूरवरून पुण्याला जाणार, हा असा एसटीचा आमचा हे असायचा. पण त्या दिवशी ती एसटी आली नाही कारण पाऊस चालू होता जूनला, आणि मला 9 जूनला माझं उरुळी कांचनच्या बोर्डिंगला जायचं होतं. मी, माझा भाऊ आणि माझे वडील आणि एक मित्र, आम्ही घोरपडवाडीहून दुसरं एक गाव आहे गोतंडी म्हणून, तर त्या ठिकाणी आम्ही 5-6 किलोमीटर चालत गेलो. तो माझा ट्रंक, म्हणजे बोर्डिंगसाठी जो भेटली होती ती, तर ती एका मित्राने सायकलवरती पोहोचवली. आम्ही मधल्या रस्त्याने चालत चिखलांमधून अगदी असं समहाव पोहोचलो. पण हे ड्रीम नेहमी लक्षात होतं की आपण हे का करतोय. कारण जर गोल असेल आपल्याला तर आपण 100% त्याच्यामध्ये ज्या मध्ये अडचण येतात ना, वी डोंट लुक दॅट ॲज अडचण, म्हणजे ती आपण अडचण म्हणून किंवा अडसर म्हणून बघत नाही, तर त्याच्यावरती आपण मात करत जातो. बरोबर. विजय, म्हणजे तुझा जो हा समितीपर्यंतचा प्रवास आणि समितीनंतरचा प्रवास, म्हणजे प्रत्येकाच्या टप्प्यात जीवनात समितीतनं बाहेर पडल्यानंतरचं पुढचं शिक्षण, जॉब्स, वेगवेगळं, कारण तू अनेक एक्सपोजर तुला खूप आहे, कारण भारतातही तू अनेक ठिकाणी हिंडलायस. मला वाटतं जर समिती जशी सुटली
हैदराबाद, हा. भारतातली अनेक शहरं, आणि नंतर जवळजवळ 25 एक कंट्रीज मध्ये तू गेलेला आहेस. तर हो, तो हो, प्रवास हो. पण जाणून घ्यायला खूप आवडेल, म्हणजे कारण हा, बऱ्याच अगदी, गोष्टी अगदी. माहित हो, नाही. तरी आपण त्यात- 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी, जास्तच मित्र आहोत. अनेक हो. वेळा गप्पा होतात, पण आता अनेक गोष्टी तुझ्या सांगितलेल्या 1-2 मला अजून माहित नव्हत्या. त्यामुळे अजूनही हा. पुढच्या निश्चित गोष्टी ऐकायला आवडतील. हो, हो, अगदी निश्चित. समितीतल्या प्रवासात माझं DRE कम्प्लीट झालं आणि माझा पहिला जॉब पुण्यामध्ये, इनफॅक्ट पहिले 2-3 महिने काम मिळालं नाही. हे सांगण्यामागचा उद्देश आहे की तुम्हालाही बरेचसे असे प्रसंग येतील, कारण मी आता कॉलेज झालेलं आहे, डिप्लोमा झालाय, डिग्री झाली किंवा कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, पण मला काम नाहीये. तर त्यावेळेस जी आपली मानसिकता असते ना, ती खूप डिफिकल्ट असते. कारण एक तर आपली परिस्थिती अशी नाहीये की आपल्याकडे भरपूर पैसे असतात, आपल्या घरचे बॅकग्राऊंड बी अशी नसते की सस्टेन करू शकतो. तर मला सर्वसाधारणपणे 4-5 महिने काम नव्हतं. म्हणजे ऑगस्ट जुलैमध्ये रिझल्ट लागले 91ला, आणि डिसेंबर पर्यंत मला काम नव्हतं. तर त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस मी ट्युशन्स वगैरे घ्यायचो, जेणेकरून ऍटलिस्ट मला पुण्यामध्ये राहण्यासाठी किंवा माझ्या स्वतःच्या खर्चासाठी पैसे मिळतील. तर नाही, ते खरंच काम. ही जी एकच मिनिट तुला डिस्टर्ब करतो, ही जी वेळ असते ना, ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएट होतो, तू आता झालं, तू म्हणला 4-5 महिने काम नव्हतं, माझी हा, हा, परिस्थिती होतं खरं तर. आणि हा. आपण समितीत आपल्याला ठेवत नाहीत, परीक्षा संपली हो, हो, तुमची, बरोबर. एकदा हो, अक्षरशः झाल्यानंतर घरचं छप्पर गेल्यासारखं वाटतं की आता कारण जेव्हा म्हणजे काय करायचं, का जर पैसे नाही कमवले, राहायचं कसं पुण्यामध्ये. तेव्हा तू जी हो, आता अनुभव सांगतोय अत्यंत महत्वाचा आहे. प्लीज कंटिन्यू. म्हणजे हा. आणि ही या वेळ फार केसमध्ये वाईट ना, असते. हो, माझे मोठे भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे खूप आधार मिळाला त्यांचा, की ठीक आहे, काम नसेल तर हरकत नाहीये, किंवा राहण्याची सोय किंवा थोडं काय पैसे वगैरे. तर त्यावेळेस माझे माझे आय एम ब्लेस्ड, लाईक से आय हॅव फॅमिली, माय ब्रदर्स किंवा वहिनी किंवा माझे सिस्टर्स, सर्व लोकांचा खूप सपोर्ट या प्रवासात होता. तर डिसेंबरमध्ये मला नोकरी मिळाली, पण ती नोकरी अशी मिळाली, मी काळेवाडीत राहायचो माझ्या भावाकडे, आणि काळेवाडीतून मी शुक्रवार पेठेत माझं ऑफिस होतं. मी सायकलवरती यायचो तुषार त्यावेळेस. तर मध्ये मध्ये एक समितीत टप्पा बी करायचो. जाण्याअगोदर आपले जुने मित्र होते ना, मग समितीतून मग शुक्रवार पेठेत जाऊन तिथून परत तिथून कामासाठी कुठे जायचं, तर इंडस्ट्रियल एरियामध्ये, मग कधी भोसरीला, कधी पिंपरीला, कधी नगर रोडला, कधी सातारा रोडला, आणि ते 4 वाजेपर्यंत काम करून 5-6 वाजता परत काळेवाडीला. तर हा एकदम खडतर प्रवास होता. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश आहे मुलांना, की बाबा सुरुवातीला प्रत्येकाला हा असाच प्रवास करावा लागतो. डोंट एक्सपेक्ट की माझा डिप्लोमा, डिग्री झाली, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, किंवा मी आता कम्प्युटर इंजिनियर आहे तर मला एकदम चांगलं काम मिळणार आहे. डोंट एक्सपेक्ट दॅट. इफ यू गेट इट, यू आर लकी. बट युअर एक्सपेक्टेशन शुड बी, येस, नाव आय एम गोइंग टू वर्क फोर्स, आय एम स्टार्टिंग माय करियर, there will be hundreds of difficulties. This is what you should expect. Yes, because if you expect that, then you will act accordingly. There may be a lot of financial challenge, there may be a lot of work challenge in the sense, like say, आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत, इंदापूर किंवा बोरपवाडी सारख्या छोट्या खेड्यातून. सुरुवातीला माझा सेल्सचा जॉब होता, आणि सेल्सच्या जॉबमध्ये हे अपेक्षित आहे की इंग्लिश बोलता आलं पाहिजे किंवा हिंदी बोलता आलं पाहिजे, चांगली लँग्वेज असली पाहिजे, ज्याच्यापैकी आपल्याकडे काहीही नाहीये. आपण ना चांगलं इंग्लिश बोलू शकत, ना हिंदी त्यावेळेस चांगलं बोलता येत होतं. तर ह्या सर्व अडचणी मी 3 महिने स्ट्रगल करत होतो, पण जिद्द होती की आपण हे काम सक्सेसफुल करायचं. बरोबर. आणि ह्या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये किंवा 4 महिन्याच्या प्रवासामध्ये असंच एकदा मी समितीमध्ये गेलो, आणि समितीमध्ये तुषार, तुला आठवत असेल, ललितच्या समोरून जे आत गल्ली जाते, मॉडर्न गल्ली, तिथे एक्झॅक्टस नावाचं प्लेसमेंट सेंटर होतं, म्हणजे जे प्रायव्हेट वगैरे असतं ते. माझ्या भावाने त्यावेळेस मला 50 रुपये दिले होते एकदा. तर मी म्हटलं 50 रुपयाचं काय करायचं, एकतर आपण वडापाव खाणे किंवा हे खर्च करू शकतो, पण मला तिथं समजलं की 50 रुपयाच्या फी मध्ये रजिस्टर करतात. तर ते 50 रुपये मी देऊन तिथं रजिस्ट्रेशन केलं. ही सर्वसाधारणपणे मार्च मधली वगैरे गोष्ट होती, आणि लगेच एक 8 दिवसामध्ये मला 91-92 असेल. 92 92 बरोबर आहे.
हा, तर मला एक पोस्ट कार्ड आलं त्या प्लेसमेंट एजन्सी मधून किंवा असं तुम्हाला एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी बोलवलंय म्हणून. आणि त्या कंपनीचं नाव होतं ऍटको. ऍटको ही वेईंग क्षेत्रातली एकदम नामांकित कंपनी होती त्या दरम्यानची, इलेक्ट्रॉनिक्स वेईंग फील्ड मधली. आणि मला या कंपनीबद्दल थोडीफार माहिती होती, कारण जाहिरात ऐकलेल्या, भोसरी MIDC मध्ये एक कंपनी आहे, त्याच्यामुळे थोडी आयडिया होती. तर म्हटलं छान आहे, तर आपल्याला ऍटलिस्ट एक्सपोजर मिळतंय की इंटरव्ह्यू आपण देऊ शकतो. याच्या अगोदर थोडी अशी माहिती सांगायची आपल्या विद्यार्थ्यांसाठी. सुरुवातीला कॉलेजमध्ये जेवढ्या इंटरव्ह्यू झाल्या कॅम्पसमध्ये, बऱ्याचशा लोकांना जॉब मिळाले, पण मला जॉब नाही मिळाला. कदाचित माझं कम्युनिकेशन त्यावेळेस एवढं स्ट्रॉंग नसेल, किंवा मे बी आय वॉज लॅकिंग समवेअर विच आय वॉज अंडरस्टँडिंग, ओके आय एम लॅकिंग. बिकॉज DRE वॉज ऑफकोर्स, तुषार तुला आठवत असेल, ऑलमोस्ट 50 to 80% लोकांना प्लेसमेंट मिळायच्या कॉलेजमधून. मला नाही मिळाली तिथे. पण मग मी नंतर अशा प्रकारे प्रयत्न करत राहिलो आणि ऍटकोचा इंटरव्ह्यू कॉल आला मला. आणि फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये माझं तिथं सिलेक्शन झालं. आणि मला पहिल्या जॉबमध्ये त्यावेळेस ट्रेनिंग च्या दरम्यान ₹500 पगार मिळायचा पहिल्या कंपनीत. आणि कंपनीने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की तुम्हाला ₹900 पगार मिळेल. अरे म्हटलं छान आहे, ₹900 म्हणजे मी मनातल्या मनात असं की नाही. बरं, इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते तास दीड तास इंटरव्ह्यू चालू होता, बऱ्यापैकी टेक्निकल. आणि मी सर्व स्टेजमध्ये सक्सेसफुली पास आउट झालो. नंतर त्यांनी पगाराचं बोलताना म्हणलं ₹900, म्हणजे हा सर चालेल. त्या सरांचं नाव अजूनही आठवतं, ते आजही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, अविनाश जाधव नावाचं त्यांचं. तर ते बोलले नाही, तुला याच्यानंतर HRA सुद्धा मिळेल. अरे म्हटलं पगार शिवाय HRA, म्हटलं हे तर खूपच ते म्हणले HRA मिळेल तुला राहण्यासाठी. बरं, पहिल्यांदा ही कन्सेप्ट पगारा व्यतिरिक्त HRA असं काहीतरी असतं. हा, हे मला त्यावेळेस माहिती नव्हतं आपल्याला. बरोबर. नंतर ते म्हटले ₹1200 तर तुला मिळतील, पण शिवाय ₹1000 मिळतील. अरे म्हटलं 1000 म्हणजे मला थोडं जरा कन्फ्युजन झालं, सगळं झालं. ते म्हटलं तुला रोज ₹40 फील्ड मध्ये कामाला जाण्यासाठी मिळतील, म्हणजे 25 दिवसाचे वर्किंग डेचे 1000 मिळतील. तर मी कॅल्क्युलेट केलं, म्हणजे 900 प्लस 300 प्लस 1000 म्हणजे ₹2200. तर तुषार तुला आठवत असेल 92च्या दरम्यान 2200 किंवा ₹2500 पगार म्हणजे एकदम चांगली नोकरी. प्रश्नच नाही. त्याच्यानंतर ते म्हटले तुला हैदराबादला जावं लागेल. म्हटलं सर मी कुठेही जातो, मला मी घोरपडे सारख्या गावात, खेडेगावातून आलेलो आहे, आणि मला माझ्या आयुष्यात काहीतरी स्वतःला आणि फॅमिलीसाठी काहीतरी बनवायचंय. तर आय एम रेडी टू गो एनिवेअर. फक्त मला संधी हवी आहे. मी संधीच्या शोधात होतो, आणि ते त्यांना खूप आवडलं हे. मग ऍटको मध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर माझं पहिलं पोस्टिंग हैदराबादला झालं. हैदराबाद मधले थोडेफार मी अनुभव शेअर करतो, जेणेकरून आपल्या मुलांना ते कदाचित थोड्याफार लोकांनी युजफुल होते. हैदराबाद मध्ये मराठी चालत नाही, तर तिथे एकतर इंग्लिश, हिंदी आणि तेलुगू या 3 लँग्वेज. आणि आपल्याला ह्याच्यातल्या 3ही लँग्वेज पैकी हिंदी थोडंफार यायचं, इंग्लिश एवढं जादा येत नव्हतं खेडेगावातल्या बॅकग्राऊंड. आपण प्रयत्न करायचो, पण आपला ग्रुप डिस्क इंग्लिश असायचं, गोबज हो, आणि त्यामुळे काही ना काहीतरी आपण इतरांपेक्षा कुठेतरी. हो. पण कामामध्ये धडाडी, चिकाटी आणि हार्डवर्क करण्याची ताकद म्हणा किंवा इच्छा, ह्या सर्व गोष्टीच्या जीवावरती एक कळालं होतं की आपण काम करू शकतो, पण बोलता येत नाहीये. पण ठीक आहे, ही आपली अडचण आहे, हा आपला विकनेस आहे, हा आपण ओव्हरकम करूया. अडचण म्हणजे एवढी मोठी अडचण असायची की समोरून फोन यायचा ऑफिसमध्ये. मी ऍटको कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनियर म्हणून जॉईन केलं होतं. तर सर्व्हिस इंजिनियरचं काम काय असतं, नवीन इक्विपमेंटचे डेमॉन्स्ट्रेशन्स किंवा त्याचं इन्स्टॉलेशन, आफ्टर सेल्स सर्व्हिस, कस्टमरचं ट्रेनिंग, आणि जर काय ब्रेकडाऊन आला तर तो ब्रेकडाऊन क्विकली अटेंड करणं. दिस इज वर्क प्रोफाईल. त्या केसमध्ये कस्टमरच्या जेव्हा इन्स्टॉलेशनसाठी किंवा कंप्लेंटसाठी फोन यायचे, माझ्या पुढे खूप मोठी अडचण असायची की मी यांच्याशी फोनवरती बोलू कसा. काम तर सर्व करता यायचं, काम करू शकत होतो, पण बोलता येत नव्हतं इंग्लिशमध्ये. तर फोनची रिंग वाजली ऑफिस मधली, मी सरळ बाथरूम मध्ये जायचो. बाथरूम मध्ये जायचं, दरवाजा बंद करून उभा राहायचं आणि 5 मिनिटांनी बाहेर यायचं. कारण त्या दरम्यान जे कोण असेल त्यांनी फोन घेतलेला असतो, कंप्लेंट लिहून घेतलेली असते, आणि ते आपल्या समोर अशी कंप्लेंट आहे, तुला या ठिकाणी
या कंपनीमध्ये जायचंय, तिथे मशीन खराब झालेलं आहे किंवा नवीन मशीन इन्स्टॉल करायची. मग आपली किट बॅग घेतली, लगेच हे माहिती आहे आपल्याला की आपण कॉन्फिडेंटली ते काम करू शकतो. बरोबर. अशा प्रकारे तो प्रवास चालू झाला हैदराबादमध्ये. आणि हैदराबादमध्ये ज्यावेळेस काही कस्टमर्सला जाऊन भेटलो त्यावेळेस बराचसा चांगला रॅपो बनला कस्टमर्सशी. हे समितीत जे काही आपण शिकलो होतो किंवा आपल्या एज्युकेशन मध्ये जे काही शिकलेलो होतो किंवा घरातली जी काही बॅकग्राऊंड होती आपली की बाबा नेहमी लोकांशी चांगलंच बोलायचं, नेहमी लोकांना मदतच करायची, किंवा कितीही वेळ लागला ती मशीन रिपेअर करायला, भले 8 जरी वाजल्या रात्री तरी ते रिपेअर केल्याशिवाय आपण परत यायचंच नाही. ही जी बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमरचं प्रोडक्शन बंद झालेलं असायचं, जोपर्यंत हे मशीन रिपेअर होत नाही तोपर्यंत त्यांची प्रोडक्शन लाईन बंद असायची. म्हणजे 100 वर्कर तिथले बसून असणार किंवा सर्व कंपनीला लॉस व्हायचा. तर अशा केसमध्ये मी अगदी 8 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत, पहाटे 4 वाजेपर्यंत बसून सुद्धा ते सर्व काम कम्प्लीट करूनच मी परत यायचो. त्याच्यामुळे कस्टमरचा रॅपो असं झालं की कस्टमरचा ज्यावेळेस फोन यायचा आता त्यावेळेस ते प्रत्येक वेळेस सांगायचे तुमचा जो महाराष्ट्रीयन इंजिनियर जो आहे त्यालाच पाठवा. जर माझं नाव नसेल आठवत तर त्यांना माहित होतं की पुण्यातून आलेला कोणतरी मुलगा आहे. त्याच्यामुळे मॅनेजर वगैरे नेहमी असं वाटायला हा तर नवीन मुलगा आहे, पण सिनियर इंजिनियर कोणालाही बोलवत नाहीत, पण विजयला सर्वजण बोलवतात. त्याच्यामुळे मॅनेजरशी रॅपो चांगला झाला. सर्वांना माहित झालं की बाबा हा प्रामाणिकपणे किंवा व्यवस्थित टेक्निकली प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काढतो. तर ह्याच्यामुळे कंपनीमध्ये सुद्धा विजिबिलिटी खूप वाढली. आणि त्या दरम्यान आमच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आले होते कॉन्फरन्ससाठी हैदराबादमध्ये. तर तिथे असे बरेचसे इंजिनियर, सेल्स टीम वगैरे सर्वजण होते. तर त्यांची मी स्टाईल बघितली. त्यांचं नाव मिस्टर अब्राहम म्हणून आहे, साऊथ इंडियन ग्रस्त होते. ते एकतर फ्लाईटने आले मुंबईवरून. तर मला हे खूप विशेष वाटलं की मुंबईवरून विमानाने कोणतरी येत आहे. करेक्ट. कंपनीचे हेड आहेत या डिपार्टमेंटचे. तर मी खूप कुतूहलाने त्यांच्याकडे बघत होतो पूर्ण दिवसभरचा जो प्रोग्राम होता तो. आणि शेवटी डिनरच्या वेळेस मग त्यांनी प्रश्न वगैरे विचारायला सुरुवात केली, काय शंका आहेत का, काय सपोर्ट वगैरे हवा आहे का. तर त्यांना मी तेवढ्या सर्व लोकांमध्ये बोट वर करून एक गोष्ट मी बोललो त्यावेळेस अगदी कॉन्फिडेंटली, सर आय वॉन्टेड टू वर्क इन दिस कंपनी फॉर लॉंगर पिरियड अँड वन डे आय वॉन्टेड टू रीच टू युअर लेवल. छान. हा प्रसंग मला खूप आठवतो अजून, आणि त्या सरांनाही आठवतो अजूनही, कारण सर अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ही वॉज व्हाईस प्रेसिडेंट अँड आय वॉज जस्ट सर्व्हिस इंजिनियर, एंट्री लेवल. माझ्या आणि त्यांच्या लेवलमध्ये 7 लेवलचा फरक होता. म्हणजे इंजिनियर, सिनियर इंजिनियर, सर्व्हिस इंचार्ज, मॅनेजर, रिजनल हेड, कंट्री हेड आणि नंतर व्हाईस प्रेसिडेंट. पण समाव मला ते माझ्या मनामध्ये ते ड्रीम आलं की आपण असं करूयात, आणि मी ते बोलून दाखवलं आणि त्यांनाही ते खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर ते फॉलोअप करत राहिले माझ्या बरोबर. त्या काळामध्ये मी फर्स्ट मंथ मध्ये जे काम केलं ना, त्याच्या अगोदर 1 वर्षाचा जो रेव्हेन्यू होता पूर्ण कंपनीचा त्या ब्रँचचा, तो मी महिन्यामध्ये अचीव केला होता तुषार. ग्रेट. दॅट्स ग्रेट. हेड ऑफिस मध्ये वगैरे खूप विजिबिलिटी वाढली. बरोबर आहे. शेवटी आपल्या कर्तृत्वातनं कॉन्फिडन्स हा वेगळा येत जातो आपल्याला की आपण हे करू शकलो. हो. मग तिथून मग मी आंध्र प्रदेशमध्ये सर्व ठिकाणी, अगदी विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद, जे तिथले इंडस्ट्रीयल हब्स आहेत, तर प्रत्येक ठिकाणी क्लायंट्स बरोबर एकदम चांगले रिलेशनशिप झाले. आणि कंपनीचाही खूप ग्रोथ झाला आणि माझीही खूप ग्रोथ झाली, कारण तिथून मग मला कंपनीने सिनियर इंजिनियर म्हणून प्रमोट केलं. आणि त्याच दरम्यान मग आपल्या समितीतल्या 2 लोकांनाही कंपनीमध्ये घेऊन आलो. एक मध्ये तुला आठवत असेल सुनील मोरे, नंतर शेख डीके, ह्यांना आपण ऍटको मध्ये त्यावेळेस इंट्रोड्यूस केलं आणि त्यांनाही चांगलं हे झालं. नंतर मग कंपनीने मला 2 वर्षानंतर प्रमोशन दिलं. आय वॉज फर्स्ट पर्सन की 2 वर्षामध्ये सर्व्हिस इंजिनियर पासून सिनियर इंजिनियर अशा पोझिशनवरती पाठवलं. आणि विदिन नेक्स्ट 6 मंथ दे मेड मी सर्व्हिस इंचार्ज फॉर बँगलोर, म्हणजे कर्नाटका रिजन. आणि तिथे माझ्यापेक्षा बहुतेक सर्व लोक सिनियर होते.
म्हणजे कुणी 5 वर्ष कंपनीत काम केलेलं किंवा कुणाला ऑलरेडी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मला तिथे कंपनीने इन्चार्ज म्हणून पोस्टिंग केलेलं. तर सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी यायच्या की आपल्यापेक्षा सिनियर लोकांबरोबर घेऊन त्यांच्या बरोबर काम करणं किंवा त्यांना कदाचित ते आवडत नाही गोष्ट की आपल्यापेक्षा हा ही जस्ट यंग बॉय 2 years एक्सपिरियन्स इन कंपनी 24-23 years एज अँड ही इज बॉस. तर ही गोष्ट मॅनेज करणं अवघड असतं. बट द मोमेंट यू वर्क विथ देम फॉर 1 month they also understand and if you can manage that then they become a friend. येस येस दॅट्स ट्रू. आणि बँगलोरमध्ये ही स्टोरी अशीच रिपीट झाली. मी जॉईन झाल्यानंतर त्यांचा जो बँगलोर ब्रांचचा जो परफॉर्मन्स होता लास्ट 5-6 वर्षामध्ये जे अॅन्युअल सेल होता ना हो 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 तो ऑलमोस्ट आपण डबल झाला सेल तो. खूपच छान. हा. मी टेक्निकल म्हणतात ना मॅन मेक अ डिफरन्स. हो येस येस प्लीज येस येस प्लीज प्लीज प्लीज. त्यानिमित्ताने इतरांना सगळ्यांना सांगायला आवडेल की फार महत्वाचं आहे की आपण जिथं जाऊ तिथं बदल घडवला पाहिजे वेगळ्या पद्धतीनं आणि तरच कशी उंची वाढत जाते हे अतिशय छान उदाहरण आता विजय आपल्याला सगळ्यांशी शेअर करतोय की त्यांनी हैदराबाद सांगितलं कसं वर्षभराचं मी एका महिन्यात करून दाखवलं आणि आता बेंगलोरला पण जाऊन डबल केलं गेल्यानंतर. अचिव्हमेंट आणि ही कष्टातनच येते अभ्यास करूनच येते. प्लीज विजय कंटिन्यू. तर मला सांगण्याचा भाग हा पॉइंट इथं हा मला स्ट्रेस करू वाटतो मुलांसमोर की बाबा जर आपण हार्डवर्क करत असेल आपण 110% जर आपण मेहनत करत असेल ना तर आपल्याला यश हे निश्चित येणार. म्हणजे याच्यामध्ये बिलकुल मनामध्ये शंका ठेवण्याचं कारणच नाहीये. फक्त मुद्दा एकच आहे की ज्यावेळेस आपण हार्डवर्क करत असतो किंवा 110% एफर्ट करत असतो त्यावेळेस आपण हे नाही एक्सपेक्ट करायचं की ह्याचा रिझल्ट मला उद्या मिळणार आहे. ह्याचा रिझल्ट कदाचित तुम्हाला 1 वर्षाने मिळेल, 3 वर्षांनी मिळेल, 5 वर्षांनी मिळेल. बट फॉर दॅट यू हॅव टू मेक एफर्ट्स टुडे. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. बँगलोरमध्ये मग मी सरसरपणे 8-9 महिनेच काम केलं. काय पूर्ण वर्षही माझं झालं नाही तिथे. पण त्याच दरम्यान जे माझे व्हाईस प्रेसिडेंट होते ना त्यांनी नवीन मॅनेजमेंटची अजून एक टीम अपॉइंट केली होती जे रिजनल मॅनेजर म्हणून अपॉइंट केले होते अँड ही ब्रॉट दोज पर्सन्स फ्रॉम मल्टीनॅशनल कंपनीज. अच्छा. Xerox, Forus and all those were leading companies. ते जे रिजनल हेड होते साऊथचे तर त्यांच्याशी माझं एकदम चांगलं. सी अल्टिमेटली युअर बॉस और with whomever you are working, if you are bringing result, he will like you. He will be in your love if you bring the result. Yes, rightly said, Vijay. So that's what has happened. आता माझे रिजनल मॅनेजरचे आणि माझेही खूप चांगले रिलेशन्स झाले. व्हाईस प्रेसिडेंटना हे माहीत झालं की बाबा wherever he goes, he achieves. It could be technical problem solution, or it could be commercial, or it could be people problem, anything, or customer grievance. असंच मला असं एकदा फोन आला व्हाईस प्रेसिडेंट की बा चेन्नईमध्ये सिरियस प्रॉब्लेम आहे. आय रिमेंबर द कंपनी इट वॉज हिंदुस्तान युनिलिव्हर HUL. That HUL had a serious issue. One of the product which we supplied. Okay. 1 minute. Oh, yes, please, please. I'm sorry about this. No, it's okay. Actually, we encroached your time. In fact, this is not your time. But since you insisted that students are free in this time, then I'll manage. That's fine. Yeah. So he said to me that nobody is able to solve the problem from Tamil Nadu or the South region. Right. Can you just go and see what it is? And already all senior people went, visited, and they could not solve the problem. So I said, what can I do? But I said, I will go and I will see to it that customer will give you a call. I went there and I worked almost 5-6 hours till late night. I identified the issue. Immediately called night time also to the company. And this is what the issue is. And this is the problem. And everybody was so happy that next day machine started working and whatever needs to be done. So these are small achievements, but that makes you really tough.
and Yes. that makes more confident. Really, After really. that, after that incident, then company decided me to promote from senior engineer or in charge level to bigger region as a service in charge, and they brought me to Ahmedabad as a regional service in charge, which was the biggest team at that time for the company. Oh, great. And situation was like the existing manager had left the company and he had started doing competitive activity. So company was in worried situation, like how to manage. So they gave me the challenge. I said okay. Again, history repeated because I was the youngest amongst the entire team of about 15 people. Ahmedabad. From now, Chennai to Ahmedabad now. Bangalore to Ahmedabad. Chennai, I just went for one problem. Okay. In the same company, I moved from Hyderabad to Bangalore, Right. Bangalore to Ahmedabad. But every time I was going on promotion. Oh. So here they made me as a service in charge. Same story repeated. All senior people. I was the youngest, and then I have to move around, make friendship. So this is what we learned in Samiti also, Tushar. Like always try to cooperate each other, gain confidence, support each other, and perform. So here also, more or less within 1 month time, I could take team on my side, and we did a great job. In fact, I remember some incidences in Ahmedabad. You would have heard company by name Cadila. It's a Tushariwa community. So Cadila and कॅडीला बद्दल मला चांगलं माहिती आहे, पण थोडं मराठी मुलं म्हणतील काय चाललंय बद्दल मला चांगलंच माहितीये, कारण मी एमक्यूर मध्ये होतो, त्यामुळे कॅडिलाचे प्रोडक्ट आणि कॅडिला काय टाकतीची कंपनी याबद्दल मला चांगलं माहिती आहे. प्लीज कंटिन्यू. कॅडिला आणि फोर ह्या कंपन्या ज्या होत्या ना, त्याच्यामध्ये अशा मशीन आमच्या खूप खराब व्हायच्या, आणि तिथे एकदा मी माझ्या टीम बरोबर 4 वाजता गेलेलो संध्याकाळी. पहिली शिफ्ट सुटून दुसरी शिफ्ट चालू होणार होती, तर त्या दरम्यान आम्ही काम चालू केलं. मग रात्री 12 पर्यंत ते काम गेलं. त्यामुळे दुसरी शिफ्ट सुटून तिसरी शिफ्ट चालू होणार होती, तरी आमचं काम कंटिन्यू होतं. नंतर नेक्स्ट डेला 8 वाजेपर्यंत काम चालू होतं. जे पहिले लोक गेले होते ना, ते आले. परत तर असे बरेचसे इन्सिडेंट्स एक्सपिरियन्स आहे, प्रश्नच नाही ना. ग्रेट. समजून घेणं की खरंच 24 आवर्स म्हणतो 24 आवर्स रेडी केला, दुसरा एक शब्द आहे. 24 आवर्स तयारीत राहणं, या लेवलनी ते काम केलं गेलं आणि मग रिझल्ट दिला गेला. ओके, बरोबर. पण त्याचा फायदा असा की या कस्टमर्सला ज्यावेळेस कधी रिक्वायरमेंट असायची की हा आम्हाला नवीन प्रोजेक्ट आहे, आय वॉज द फर्स्ट पर्सन टू गेट द कॉल. हे वी हॅव रिक्वायरमेंट, वी आर कमिंग अप विथ न्यू प्रोजेक्ट, अँड देन वी गेट ऑर्डर. येस येस. कंपनीला हे लक्षात येत होतं की बाबा सेल का वाढतोय. सो दॅट वॉज बेनिफिटिंग कंपनी ॲज वेल एज मी. आणि 95च्या दरम्यान मला कंपनी प्रमोशन मिळालं रिजनल मॅनेजर म्हणून, कस्टमर सर्व्हिस हेड म्हणून. आय वॉज व्हेरी हॅपी बिकॉज दॅट टाइम आय रिमेंबर इट वॉज 95 समवेअर नोव्हेंबर, अँड माझं एज त्यावेळेस 24-25 इयर्स होतं. आय वॉज फर्स्ट मॅनेजर इन द कंपनी हु इज बिलो 25. ओ ग्रेट. ऑल मॅनेजर ते सर्व 40 वर्ष किंवा 45 वर्ष किंवा ज्यांना 15-20 वर्षाचा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, असे प्रत्येक रिजन मध्ये मॅनेजर होते. 10-12 मॅनेजर असायचे ऑल इंडिया लेवलवरती, आणि आय वॉज द यंगेस्ट वन. बट इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स आय वॉज ऑलवेज अहेड ऑफ अदर्स. तरुणांच्या हातात द्या, तरुणांची, तांबोळी सरांचं आपलं एक वाक्य आहे, तरुणांच्या हातात द्या. तू तरुण असल्यामुळे लाईकली टू बी अहेड टू. मग अहमदाबाद मध्येही असेच चांगलं काम झाल्यानंतर 1.5 वर्षानंतर मला परत बॉम्बेमध्ये प्रमोशन मिळालं, हेडक्वार्टर, जे बॉम्बे म्हणजे हेड ऑफिस होतं. गोइंग अँड वर्किंग इन हेड ऑफिस इज समथिंग ऑलवेज प्राईड किंवा ड्रीम वर्क. आणि मग बॉम्बेमध्ये बॉम्बे रिजनचं हेड म्हणून मी काही दिवस काम केलं. आणि त्याच्यानंतर जे व्हाईस प्रेसिडेंट होते, जो तुम्हाला मी इन्सिडेंट सांगितला अगोदर,
हो हो. तर त्यांनी कंपनी चेंज केली ओ and I got that job during 98. So I joined company in 92, and 98 I got the position as a All India Service Manager, All India Service Head for the company. ग्रेट. So that was so whatever I said 6-7 years before, I could achieve that within that time frame. या इट्स रिअली ग्रेट. खूपच छान. मला हे काही माहिती होतं, आपण एवढं गप्पा मारतो, सगळ्या गोष्टी होत्या की हा जो तुझा क्विक प्रवास आहे 7 वर्षात या ऑल इंडिया हेडला जाणं एका सर्वात खालच्या पोस्ट वरून. हो हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट किंवा अचीवमेंट इज within this 7 year I started from level 1 to level 7, which is the highest position in the company. And also in almost less than 7 years, even today I have that file. Sometimes I show to my children. In 7 years I got 15 increments. Oh, great. Interesting. म्हणजे अगदी almost every after 6 months I had either promotion or increment. Oh, very good. That is our efforts in the right direction. Right. And मग त्याच्यानंतर मी या कंपनीमध्ये भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या, म्हणजे असं अचिव्हमेंट, ट्रेनिंग्स, हाऊ टू लीड द टीम, किंवा एखादी अशक्य असणारी गोष्ट कशी शक्य करून दाखवायची. तर ह्या गोष्टी खूप या कंपनीत मिळाल्या. त्याच्यानंतर मग मला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळाला. ती स्टोरी अशी की असंच समोरून मला ऑफिसमध्ये एकदा फोन आला हेड हंटरचा, आर यू लुकिंग फॉर अ जॉब? आय सेड नो, आय एम व्हेरी हॅपी हिअर, आय एम नॉट लुकिंग फॉर अ जॉब. बट देन दे सेड देयर इज अ मल्टीनॅशनल कंपनी, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमचा CV पाठवा. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी CV पाठवला. मी इंटरव्ह्यूला गेलो तिथे, आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांनी मला बाहेर ते जर्मनीचे MD होते, स्विस मल्टीनॅशनल कंपनी होती, पण ते जर्मनीचे गृहस्थ MD होते त्या कंपनीचे. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, नंतर HR हेडनी इंटरव्ह्यू घेतला आणि मला बाहेर बसायला सांगितलं. आणि अर्ध्या तासाने ते बाहेर आले तेव्हा ते ऑफर लेटरच घेऊन आले होते. इंटरेस्टिंग. तर त्यांनी मग ते ऑफर दिल्यानंतर मग मी इकडे जॉईन झालो फेब्रुवारी 99 मध्ये. फेब्रुवारी 99 मध्ये. एक मला सांगायला आवडेल की 7-8 वर्ष तू या कंपनीमध्ये, हे फार महत्वाचं असतं की कंपनीच्या त्या लेवलला कंपनीला घेऊन जाणं, आपलं एक वेगळी इमेज तयार करणं, आणि मग स्विचवर सुद्धा एकदम त्या लायकीची मल्टीनॅशनल त्या लेवलच्या कंपनीमध्ये स्विचवर होणं, की जी निश्चित स्विचवरला ओके, म्हणजे आता काही स्विचवर करायचं कशाही, आजकाल मुलांमध्ये फार असतं कशाही बदलत राहतात कुठल्या कारणाने, फार चुकीचं आहे. तू जो करिअर पाथ तुझा आता सांगितला की 7 वर्ष फुल्ली 110% देऊन आणि त्याच्यानंतर जी काही कंपनी बदलली नेहमी की स्विचिंग टाइम जो म्हणतात ती प्रॉपर होता, आणि तो सुद्धा सर्वात बेस्ट कंपनी मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये. प्लीज कंटिन्यू. हो, इनफॅक्ट ही कंपनी वर्ल्ड मधली नंबर 1 कंपनी त्या फील्ड मध्ये त्यावेळेस होती आणि आजही आहे ती कंपनी नंबर 1 कंपनी आहे ती. तर त्या कंपनीमध्ये मी जेव्हा पहिल्या कंपनीतून रिझाईन केलं त्यावेळेस त्यांनी मला खूप अशा ऑफर दिल्या की नाही, सॅलरी त्यावेळेस त्यांनी डबल सॅलरी ऑफर दिली. बट समहाऊ आय डिसाइडेड टू गो देअर. वाटतं ना, चांगल्या माणसाला सोडायला कोणाला नको वाटतं, डबल देतो पण तू थांब असं होतं. When you perform, you are wanted everywhere. इनफॅक्ट त्यावेळेस त्यांनी डबल सॅलरी तर ऑफर केलीच, पण मी जस्ट रिझन सांगितलं की मला पुण्यामध्ये अपार्टमेंट घ्यायची किंवा त्यासाठी माझे वेगळे प्लॅन्स आहेत असं सांगितलं. तर त्यांनी मला त्यावेळेस बॉम्बेमध्ये अपार्टमेंटची किंमत 10 लाख होती. तर त्यावेळेस ते बोलले की तुम्हाला आम्ही 10 लाख रुपये ऍडव्हान्स मध्ये द्यायला तयार आहे. But somehow I moved to the next company, and in fact I joined one level below than my previous company job. Oh, हेड होता त्या लेवल बिलो. येस. हो, पण त्याचं स्पेसिफिक कारण होतं, कारण मी अगोदर इंडियन कंपनीमध्ये काम करत होतो आणि मला हे माहित होतं की दिस इज वर्ल्ड्स नंबर 1 कंपनी इन दिस फील्ड. देर आर लॉट ऑफ लर्निंग अपॉर्च्युनिटी अँड आय कॅन मेक ऑन द बिग. त्यावेळेस मी सॅलरी, पोझिशन ह्या गोष्टीचा विचार न करता इथे मी असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉईन केलं. बट विथ वन एम दॅट विदिन 1 year आय विल बिकम हेड इन दिस कंपनी. फॅन्टास्टिक, राईट.
मग तिथे एमडी बरोबर आणि जे रिजनल हेड म्हणजे एशिया पॅसिफिक हेड, तर त्यांच्याबरोबर चांगले रिलेशन्स झाले आणि तिथे सेम आपल्या समितीतली शिकवण सर्वच ठिकाणी उपयोगी येते. तिथे सेम परत 110% एफर्ट्स, प्रामाणिकपणे प्रत्येक दिलेलं काम चोखपणे पार पाडणे. बरोबर. तर माझं पहिलं काम होतं की नेटवर्क, ती कंपनी इंडियामध्ये नवीन होती, जस्ट 98 मध्ये इंडियात आली होती आणि मी 99 मध्ये जॉईन केलं होतं. तर ऑल ओव्हर इंडिया आपल्याला नेटवर्क डेव्हलप करायचं होतं, सेल्स आणि सर्व्हिसचं. तर सर्व्हिसचं नेटवर्क डेव्हलप करायचं मला रिस्पॉन्सिबिलिटी होती, लोकांना अपॉइंट करणं वगैरे. तर ते काम करताना मला पहिला अनुभव आला. तर आपण सर्व खेडेगावातले असल्यामुळे हे सांगायला थोडं मजेशीर आहे की मला पहिल्यांदा विमानाने जायचं होतं. म्हणजे हैदराबादला जायचं, आम्ही अगोदर ट्रेनने जायचो जुन्या कंपनीमध्ये. तर ही कंपनी म्हणते ऍज पर युअर पोझिशन युअर एलिजिबल फॉर फ्लाईट, आणि फ्लाईटचं तिकीट बुक केलं. आपल्याला माहित नाही फ्लाईट मध्ये कसं जायचं असतं, आपण फक्त एकच टीव्हीत बघायचो. बरोबर. ज्यावेळेस पंतप्रधान विमानात जातात ते वर शिडीतून चढल्यानंतर हात करतात, तेवढं माहिती वर चढायचं असतं शिडीमध्ये, एवढं गोष्ट डोक्यात होती. मुंबई एअरपोर्ट मध्ये गेलो आणि तिथून आत गेलो, मी त्या सीडीची वाट बघत होतो, सीडीवरून वर चढायचंय म्हणून, पण ती सीडी आलीच नाही. आणि मी आत गेल्यानंतर मला डाऊट आला की आपण काही चुकीचं तर ठिकाणी कुठे चाललो नाही, किंवा सीडी कशी गेल्यानंतर मी तिकीट दाखवून मी तिला म्हणलं हैदराबाद. मला आपण विमानात अजून गेलोच नाही, पण आम्ही विमानात पोहोचलो होतो. कारण त्यावेळेस दोन प्रकारे आपण विमानात जाऊ शकतो, एक म्हणजे सीडी चढून आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट ह्याच्यामध्ये एंट्री असते. तर ती सीडी लागलीच नाही. म्हणजे असे काही गमतीजमतीच्या गोष्टी होतात. या कंपनीला पुढचा आता जसं तू भारतभरातला अधिक भाग सांगितला, तू अधिक 25 कंट्रीज मध्ये व्हिजिट केली वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिथले पण थोडे अनुभव पण. तर या कंपनीमधून मला खूप एक्सपोजर मिळालं. म्हणजे अगदी मल्टीनॅशनल कंपनीतलं जे बोलतात ना, अगदी पहिल्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे 99 ला मी जॉईन झालो, तर 2000 ला मला कंपनीने स्वित्झर्लंडला आणि जर्मनीला पाठवलं 1 महिन्यासाठी, 15 दिवसाच्या यासाठी. तर ट्रेनिंगसाठी मी गेलो होतो, जस्ट टू लर्न हाऊ दे आर ऑपरेटिंग, व्हॉट आर ऑल थिंग्स वी कॅन, तिकडच्या काय गोष्टी आपण इंडियामध्ये आणू शकतो, बेस्ट प्रॅक्टिसेस काय कर. तर त्याच्यासाठी मी जर्मनीला आणि स्वित्झर्लंडला गेलो होतो. तिथं गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपण जी मेहनत जेवढी करतोय तेवढीच मेहनत इतकी लोक करतात किंवा त्याच्यापेक्षा कमी करतात मेहनत, पण तरी सुद्धा त्यांची लाईफस्टाईल खूप चांगली आहे. असं समहाव माझ्या माइंडमध्ये कुठेतरी आलं की अरे आपण सुद्धा जर्मनी, स्वित्झर्लंड किंवा USA, कारण त्यावेळेस सर्व ठिकाणची लोक आले होते, म्हणजे युरोप मधले, एशिया मधले, अमेरिकेतले वगैरे त्या ट्रेनिंगसाठी. अँड आय वॉज लकी टू गेट इन टू दॅट ट्रेनिंग. मला त्यांच्याशी इंटरॅक्शन केली. प्रत्येक जण अगदी तिथले जे लोकल लोक होते स्वित्झर्लंड आणि जर्मनी मधले, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये वगैरे, मर्सिडीज हे ते. तर मला असं खूप त्यावेळेस एक मनामध्ये माझ्या असं वाटलं की अरे वी शुड ऑल्सो वन डे डू लाईक दिस. त्या दरम्यान मग मी ऍक्च्युली हा विचार माझा हैदराबादला गेल्यानंतर फर्स्ट टाइम आला होता, कारण मी त्यावेळेस एका टीचरला भेटलो होतो हैदराबादमध्ये, आणि ती वॉज फ्रॉम दुबई. मी त्यावेळेस त्यांना विचारलं की दुबईमध्ये इकडे कसं आलं वगैरे, ते त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना पगार विचारला होता. तर ते बोलले मला 25,000 रुपये पगार मिळतो 92 मध्ये. अरे म्हणजे टीचरला जर 25,000 मिळत असेल तर मी इंजिनियर अजूनही पगार मिळतो. मी 92 मध्येच माझा पासपोर्ट काढला, फर्स्ट पासपोर्ट. 92 मध्ये अप्लाय केला होता आणि 93 ला पासपोर्ट मिळाला. लकीली माझ्याकडे आता माझा पासपोर्ट आहे. त्यावेळेसच ते लक्षात घेऊन 92 लाच तू पासपोर्टला अप्लाय केलं होतं. 92 चा जुना नाही, मी 93 मध्ये माझा पहिला पासपोर्ट आला माझा. नंतर ते डोक्यामध्ये परत बीच स्वित्झर्लंडला गेल्यानंतर आलं की नाही आपण काहीतरी प्रयत्न करूया. आणि त्याच दरम्यान माझे अमेरिकेचे जे हेड होते, ग्लोबल हेड, तर ते इंडियामध्ये आले 2001 मध्ये.
आणि त्यांनी खूप अप्रिशिएट केलं, कारण मी 99 पासून 2001-2च्या दरम्यान इंडियामध्ये प्रत्येक रिजनला एक रिजनल ऑफिस, सर्व्हिस मॅनेजर, त्याच्यानंतर सर्व्हिसची टीम, अशी जवळजवळ 60-70 लोकांची टीम बनवली. आणि बाय द टाइम आय लेफ्ट इट वॉज ऑलमोस्ट 100 पीपल विच आय वॉज हेड. तर त्यांना ते खूप अप्रिशिएट केलं त्यांनी. मग त्यांनी मला अमेरिकेला बोलवलं त्यावेळेस. मी अमेरिकेत मीटिंग मध्ये ते सर्व प्रेझेंटेशन केलं की कसं आपण 0 पासून एवढी सक्सेस स्टोरी केली. तर ते केलं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी, अगदी थायलंडला, इटलीला, जिथे कंपनीचे कॉन्फरन्सेस असतात ना, त्या ठिकाणी ते मला पाठवायचे. बरोबर. अमेरिकेचे जे बॉस होते ते. आणि त्याच दरम्यान त्यांनी मला हेही सांगितलं की वी आर लुकिंग यू ॲज अ ग्लोबल लीडर, म्हणजे विदिन नेक्स्ट फ्यू इयर्स वी विल बी टेकिंग यू टू द हेडक्वार्टर, जे स्वित्झर्लंड US मध्ये असतात. सो आय वॉज शुअर की आय एम ऑन द राईट पाथ. त्याच दरम्यान मला म्हणजे 2003 मध्ये जसं ऍटको मध्ये असताना कॉल आला होता, तसंच माझ्या ऑफिसमध्ये मी असं बसलो होतो आणि कॉल आला. माझ्या मैत्रिणीने तो कॉल घेतला होता आणि समोरची व्यक्ती बोलत होती की वी वॉन्ट टू स्पीक टू विजय, पण ती अवॉइड करत होती मला कॉल द्यायची. ती म्हणजे ठीक आहे, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी सॉल्व्ह करते. हे सर्व बोलण्याचं. तर मला असं वाटतं कस्टमर आहे, काहीतरी कंप्लेंट आहे म्हणून त्याला माझ्याशी बोलायचंय. तर तिला मी बोलले ठीक आहे, दे माझ्याकडे फोन. तर मी फोन घेतला आणि त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला की असं मी दुबईमधून बोलतोय आणि वी आर लुकिंग फॉर अ डिव्हिजन हेड बेस्ड ॲट दुबई, आर यू लुकिंग फॉर ऑपॉर्च्युनिटी. आय वॉज नॉट नोईंग की दुबईला काय करायचं वगैरे. तर आय सेड ओके, नो प्रॉब्लेम. मग डॅनवे, म्हणजे आता ज्या मी कंपनीमध्ये आहे त्या कंपनीचे हेड मुंबईला आले इंटरव्ह्यूसाठी. आणि त्यावेळेस ते एअरपोर्टला हॉटेल आहे 5 स्टार मराठा काय ते, तर त्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू होता. मग इंटरव्ह्यूला गेलो, 1 तास डिस्कशन झाला, इंटरव्ह्यू झाला. अँड ऑन सेम स्पॉट दॅट जेंटलमॅन हॅज गिव्हन मी ऑफर, जॉब ऑफर. माझ्याकडे अजूनही लिहिलेलं आहे, मी डायरी घेऊन गेलो होतो. तर त्यांनी मला ते लिहून दिलं की बाबा दिस विल बी युअर सॅलरी, दिस इज द पॅकेज, विच वॉज समथिंग अनबिलिव्हेबल. म्हणजे इंडियामध्ये त्या मल्टीनॅशनल कंपनीने मला सर्व सोयी दिल्या होत्या की विमानाचा प्रवास, फॅमिली मेडिकल, कंपनी कार, एव्हरीथिंग. बट दिस न्यू कंपनी हॅज ऑफर्ड मी समथिंग विच वॉज लाईक अनबिलिव्हेबल ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे मला जी काही सॅलरी इंडियामध्ये मिळत होती त्याच्या ऑलमोस्ट 5 to 10 टाइम्स टोटल पॅकेज त्यांनी वर्कआउट केलं. म्हणजे सॅलरी दुबईमध्ये दिराममध्ये असेल आणि हे रुपीज मध्ये असणार, त्यामुळे बघितलं ना. मी या कंपनीमध्ये जर 10 वर्ष काम केलं, तेवढी अर्निंग मी या कंपनीमध्ये 2 वर्षामध्ये करू शकेल, हा मला अंदाज आहे. दुसरी गोष्ट हे समजलं की ते बोलले हा तर पगार आहे तुमचा. अरे म्हटलं छान आहे. मग ते नंतर बोलले की याच्याशिवाय तुला आम्ही कार देणार आहे. ओके. आणि त्यांनी मला कारची नावं सांगितली, विच वॉज वन ऑफ द ड्रीम कार फॉर मी. ते म्हणले होंडा ॲकॉर्ड. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की त्याच्या जस्ट 1-2 महिने अगोदर, सो दीज आर इन्सिडेन्सेस. मी माझी मिसेस मोटरसायकलवरती चाललेलो होतो आणि त्यावेळेस होंडा ॲकॉर्ड समोरून चालली, तर आम्ही असं जस्ट वाकून बघितलं होंडा ॲकॉर्ड, स्क्रीन हे ते. अरे म्हटलं छान कार आहे आपल्याकडे असं. हॅलो. हे कसं असतं, स्वप्न प्रत्यक्षात उतरतात की जी आपल्या स्वप्नात की अशी कार एवढी मोठी की ज्याची किंमत 80-90 लाख आहे, अशी आपल्याला असती तर काय, आणि नेक्स्ट डे तुला ती ऑफर आली. प्लीज कंटिन्यू. आणि मी माझ्या मिसेसला आपल्याला अशी कार असेल तर खूप चांगलं, जसं आपलं बोलायचं म्हणून बोललो ते, की असं काही सिरियस काही नाही. देन ही ऑफर्ड मी दिस. आणि त्याच्यानंतर ते बोलले की वर्षातून एकदा पूर्ण फॅमिलीला आम्ही एका कंट्रीला पाठवेल किंवा तुमच्या होम कंट्रीला जायचं याचं तिकीट देईल. आणि म्हटलं हे तर खूप छान आहे, मला गाडी पाहिजे ती मिळते, फिरायला कुठेही मिळतंय, पूर्ण मेडिकल फॅमिलीचं कंपनी करते आणि चांगला पगार. म्हटलं याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्या भरपूरवाडी सारख्या खेडेगावातून आलेल्या मुलाला
खरंच आहे. जिथं अगदी सातवी पर्यंत काय ऑलमोस्ट 9वी पर्यंत मला घालायला चप्पलही नव्हती. खरंच आहे. हा म्हणजे कधीही स्लीपर सुद्धा घालायचं काय योगायोग नव्हता. आणि कुटुंब एवढं मोठं, साहजिकच ना, मेगा कुटुंबामध्ये प्रत्येकाला ऍडजस्ट करून राहणं, प्रत्येकाच्या गरजा हो हो पूर्ण हो करणं फार अवघड राहतं. कारण एक प्रसंग मला असा अगदी क्लिअरली आठवतोय. मी 8वीत किंवा 9वीत होतो आणि मला चप्पल नव्हती आणि माझा भाऊ भोसरीवरून आला होता भेटण्यासाठी. भावाकडे स्लीपर होती पण माझ्याकडे नव्हती. तर मी भावाला सोडवायला बस स्टॉपला ज्यावेळेस चाललो होतो त्यावेळेस पाय भाजत होते, तर भावाने मला त्याची चप्पल दिली माझे पाय भाजू नये म्हणून. आणि मग आम्ही त्याला सोडायला गेलो आणि खरंच आहे. म्हणजे असे प्रसंग असे कोरले जातात जीवनातले. हो. असे परिस्थितीतून आल्यामुळे हे ज्यावेळेस सगळं ऐकत होतो मी की तुमची सॅलरी एवढी असेल, विच इज ऑलमोस्ट 5 to 10 times मोर पॅकेज दॅन व्हॉट आय एम ड्रॉइंग नाऊ. म्हणजे आता जे आहे त्याच्या 5-10 पटीने मोठं पॅकेज. तर म्हटलं छान आहे. मग माझा मेटलर मधला जॉब सोडला मी इंडियातल्या मल्टीनॅशनल कंपनीचा आणि 2003 डिसेंबरला मी दुबईला आलो. मग आल्यानंतर हे माहित नाही कसं आहे पण मला प्रत्येक वेळेस हा प्रश्न नेहमी सोडवावा लागतो की इथं आलो फर्स्ट डेला ऑफिसमध्ये गेलो तर माझं 2003 मध्ये माझं एज 32 होतं. 71 पण इथे जे इन्चार्ज होते ना त्या डिपार्टमेंटचे ते सर्व असे मोठी लोक होते. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठी. दुबईमध्ये त्यांनी 5-5, 10-10, 15-15 वर्ष काम केलेले. तर त्या सर्वांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न, अरे कंपनीने अशा माणसाला काय आणलं जो 30 वर्षाचा आहे, ज्याला इथला काहीच अनुभव नाहीये. आम्ही ते 10 वर्ष काम केलं, 15 वर्ष काम केलं, आम्हाला काही पोझिशन मिळाली नाही. तर म्हणजे संघर्ष करावा लागला की पहिलं 1-2-3 महिने त्या लोकांना. आणि इंडियामध्ये थोडं इझी असायचं रिलेटिव्हली की आपलेच लोक असायची. इथं इंडियातले लोक, श्रीलंकाचे लोक, पाकिस्तानचे लोक किंवा वेगवेगळ्या कंट्रीतली लोक टीम मध्ये काम करणार, फिलिपिन्सची लोक, चायना, सर्व ग्लोबल म्हणजे दुबईमध्ये सर्व लोक असतात ना. तर हे दुबईच्या बाबतीत ते माहिती की सगळ्या जगातली लोक तिथे एकवटलेले आहे, सगळं जग तिथे एकवटलेलं आहे, सगळ्या जगातली लोक. दुबईमध्ये 103 कंट्रीचे नॅशनॅलिटीज काम करतात. करेक्ट, यू आर राईट. 3 कंट्रीचे लोक दुबईमध्ये काम करतात. तर हे दुबईमध्ये थोडं जादा चॅलेंज मला फेस करावं लागलं. बट वन थिंग वॉज शुअर, आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट दॅट आय हॅव स्किल. म्हणजे माझ्याकडे स्किल आहे काम करण्याचं, माझ्याकडे नॉलेज आहे आणि माझ्याकडे 100% पेक्षा जादा मेहनत करण्याची इच्छा आहे. म्हणजे 110% आपण कंपनीला देऊ शकतो. तर या जोरावरती पहिले 2-3 महिन्यामध्ये ज्या गोष्टी प्रिव्हियस मॅनेजरला वर्षानुवर्ष कधी पॉसिबल नाही झाल्या त्या गोष्टी मी केल्या. गेल्या आयडेंटिफाय केलं की पहिला मॅनेजर काय करू शकला नाही टीमसाठी किंवा कस्टमरसाठी किंवा कंपनीसाठी, आणि त्या गोष्टींवरती मी काम करायला सुरुवात केलं. आणि 2-3 महिन्यामध्ये सर्वांना लक्षात आलं की हा माणूस चांगला आहे, हा तर माणूस काय. हॅलो, बोल, कंटिन्यू प्लीज. त्याच्यामुळे सर्वांची मैत्री झाली छान, तिथले इंजिनियर्स, तिथले मॅनेजर्स, बाकीचे ऑफिसचे कलिग. आणि असंच एकदा 3 महिन्यानंतर माझी फॅमिली बी जॉईन झाली दुबईमध्ये. रवी, प्लीज डोंट प्रेझेंट युअर स्क्रीन. रवी, तुझं स्क्रीन प्रेझेंटेशन तू करतोय चुकून. आणि असंच एकदा वॉकिंगला चाललो होतो मी आणि माझी फॅमिली बरोबर. आणि त्यावेळेस मी सहज बोललो, जसं होंडा अकॉर्डचं बोललो होतो ना तसं अजून एक मी बोललो माझ्या मिसेसला, वन डे आय विल बिकम जनरल मॅनेजर ऑफ दिस कंपनी. मला हे माहित नव्हतं की एवढ्या मोठ्या कंपनीत आपण जनरल मॅनेजर होऊ शकतो किंवा असं काही येतं, पण समहाव मला असं वाटलं की आपण हे बोलायचं आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. तर मग इथं डिव्हिजन मॅनेजर म्हणून जॉईन केलं मी 2003 मध्ये. 2005 मध्ये मी SP जैन म्हणून एक इन्स्टिट्यूशन आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, ही मुंबईची मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन आहे. जसं IIM किंवा ह्या ज्या मोठ्या संस्था आहेत ना त्याच्यानंतरच्या सेकंड लेअर मध्ये SP जैन, नंतर एक्सेलर आहे, अशा नामांकित इन्स्टिट्यूशन आहे, त्यांचं दुबईमध्ये कॅम्पस आहे. तर त्या कॅम्पसला मी MBA साठी ऍडमिशन घेतलं आणि मग मी MBA तिथं 2 वर्षाचं पूर्ण करून
आय वॉज गोल्ड मेडलिस्ट बाय द वे मार्केटिंग मध्ये याच्यामध्ये. तर ही न्यूज त्यांच्या वेबसाईटला आली SP जैनच्या. आणि नंतर त्याच्यामध्ये ते डॅनवे वगैरे लिहिलेलं होतं. आमच्या कंपनीच्या MD ला माहित झालं की मी MBA कम्प्लीट केलं आणि गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून. तर प्रेझेंटेशन साठी बोलवलं होतं सर्व मॅनेजर आणि मी गेलो त्या प्रेझेंटेशनला. आणि तिथे एक प्रेझेंटेशन केलं मी, ज्याच्यामध्ये कंपनीचं व्हॅल्युएशन कसं वाढवायचं, कंपनीचे सेल कसा वाढवायचा, अशा बऱ्याचशा गोष्टींबद्दल मी बोललो. आणि माझा गोल काय आहे नेक्स्ट 5 वर्षामध्ये ही कंपनी कुठे घेऊन जायची, हे गोल बद्दल मी बोललो. जे त्यांना त्यावेळेस खूप आवडलं, कारण मला त्यांच्या रिस्पॉन्सवरून ते समजत होतं की त्यांना हे आवडतंय मी जे बोलतोय ते. त्यांनी प्रेझेंटेशन संपल्यानंतर लगेच मला बोलवलं त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यावेळेस मी डिव्हिजन मॅनेजर म्हणून एका कंपनीचं काम करत होतो. तर त्यांनी ग्रुप लेवलवरती मला जनरल मॅनेजर टेक्निकल सपोर्ट, टेक्निकल सर्व्हिसेस म्हणून पोझिशन ऑफर केली. आणि मी ते जॉईन झालं सेम कंपनीमध्ये, पण 2 लेवल हेड ऑफ माय जॉब. ते काम करताना मग पुढे 2 वर्षांनी सक्सेसफुल काम केलं. तर 2012च्या दरम्यान कंपनीमध्ये नवीन पोझिशन आले हेड ऑफ कंपनी म्हणून. म्हणजे इंडियामध्ये आपण MD किंवा CEO बोलतो ना, तर तशा प्रकारची पोझिशन आलेली. तर त्यांनी मला विचारलं की वी आर लुकिंग फॉर यू फॉर दिस पोझिशन, आणि त्यांनी अपॉइंट केलं. आणि 2012 पासून मग मी या कंपनीचा हेड म्हणून काम करतोय. मग या दरम्यान बरेचसे इंटरनॅशनल अनुभव आले. ज्यावेळेस आपण कंपनीचं हेड म्हणून काम करतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी असतात. इट इज नॉट ओनली प्रोडक्शन, सेल्स, HR, फायनान्स. त्याच्यानंतर आपल्या प्रिन्सिपल कंपनी असतात ज्यांच्यावर आपल्याला टाईप करायचा असतो, किंवा त्यांचे प्रोडक्ट आपण आणून असेंबल करतो, प्रोडक्ट हे करतो. तर त्या दरम्यान मला खूप कंट्रीजमध्ये, म्हणजे अगदी मला आठवायचं झालं तर ते कधी कधी नावं सुद्धा आठवत नाहीत, बट आय नो इट इज ऑलमोस्ट क्लोज टू 25 कंट्रीज आय हॅड अ चान्स टू गो अँड वर्क विथ देम. जसं तर US मध्ये आहे, किंवा जर्मनी आहे, जपान आहे, म्हणजे अगदी सर्व खंडांमध्ये, एशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, सर्व कंट्रीमध्ये जाऊन तिथे लोकांबरोबर काम करून त्यांच्याकडून शिकून आपण इंटरनॅशनल लेवलवरती एकदम चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. मला सांगण्याचा भाग हा नाहीये की मी काय केलं, माझा सांगण्याचा भाग हा आहे की बाबा आपण इंदापूर सारख्या ग्रामीण भागातून, किंवा घोरपडवाडी सारख्या, किंवा एखाद्या छोटं गाव असं समजा वडापुरी आहे, किंवा निमसाकर आहे, किंवा वालचंदनगर आहे, निर्वांगी आहे, ही जी छोटी छोटी गावं आहेत ना, ते आपण असं स्वतःला कधीही समजायचं नाही की बाबा आपण खेडेगावातलं आपण काही करू शकत नाही. आपण खूप काही करू शकतो. आपल्याकडे खूप ताकद आहे. जे अमेरिकेतली लोक असतील, जर्मनीतले असतील, जपान मधले असतील, किंवा विदिन इंडिया शहरातली लोक, समजा पुण्यातली किंवा मुंबईमधली, आपल्याला अजिबात न्यूनगंड डोक्यात ठेवायची आवश्यकता नाही. आपण यांच्यापेक्षा खूप जोमाने आणि खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. माझा लास्ट 27 वर्षातला अनुभव तुम्हाला इथं सांगण्यामागचा उद्देश हा होता. मला हे नव्हतं सांगायचं की बाबा मी काय केलं, दॅट इज लिस्ट इम्पॉर्टंट. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज जर मी केलं तर तुम्ही सुद्धा करू शकता. निश्चित निश्चित, अगदी बरोबर आहे विजय. आणि मला जे आठवतंय समितीमध्ये, किंवा तुझी माझी ओळख, तुझी प्रकृती, तुझ्या 2 गोष्टी मला फार आवडायच्या. एक तर उत्साही आणि उत्सुक. म्हणजे उत्साही प्रत्येक गोष्टीत, काय उत्सुक नवीन गोष्टी माहिती करून घ्यायला त्याच्यावरती. आणि तुझी प्रकृती अतिशय अशी होती की कधी असं आळस प्रकार नाही. मी तुला आठवत असेल तर तुला जेवायला आम्ही जास्त घालायचो, काय सुधारला पाहिजे. अतिशय तुझी प्रकृती अशी होती. आणि तीच आज तू ज्या लेवलनी नंतर, म्हणजे कारण उत्साह प्रचंड, ती उत्सुकता, आणि ते काहीतरी करून. आणि तू प्रत्येक वेळेस आता सांगत गेलास की मी ते ड्रीम बघायचो आणि ते अचीव्ह करायचं, आणि त्यासाठी 24 तास 7/24 असं म्हणतो, अशा पद्धतीनं तू काम केलं. आणि काम वर्क हीच वर्कशिप, म्हणजे काम हीच पूजा, या पद्धतीनं तू त्याच्याशी डेडिकेटली काम केलं तर प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलाला ते शक्य आहे, जे तू आता सगळ्याचा प्रयत्न केला. अतिशय छान तुझा सगळा प्रवास. आणि मला सर्वात त्यातून काय आवडतं, म्हणजे तुझा हा प्रवास हे सगळं, म्हणजे तू इतकी अचिव्हमेंट्स केल्यास, आर्थिक एकदम तुझी ताकद वाढली सगळ्याच गोष्टीत, आणि तुझा एक्सपोजर एवढा सगळा जगभरातला तुला मिळाला.
अनेक ग्रेट लोकांबरोबर तुझे कॉन्टॅक्ट आहेत मला माहिती का, तरी सुद्धा हो. छोट्या मित्रांना, जवळच्या मित्रांना जमिनीवर पाय असणं म्हणतो. आणि एवढंच नाही तर ज्या सोशल पद्धतीनं तू मदत करायचा प्रयत्न करतोस, म्हणजे आज मला चांगलं वाटतं की तांबोळी सरोवर तुझी मिटिंग झाली की तू असं म्हणजे मी पण डोनेशन मिळवायचा प्रयत्न करतो समितीसाठी, पण हो, तू हो. ज्या कमिटमेंटनी तुझे जे कॉन्टॅक्ट आहेत, मग त्या दिवशी मला चांगलं आठवतं संध्याकाळी फोन काय केलास आणि ठरवलेल्या तुझे तुझ्याकडे हे फार ग्रेट आहे की ठरवलेल्या वेळेत ते करून दाखवायचंच. जसं तू आता समितीच्या बाबतीमध्ये 100 पालक मी एवढे करणारच हे टार्गेट, आणि त्याप्रमाणे तुझा फोन येतो की सर केलंय, कम्प्लीट झालंय ते काम. हे कसं काय शक्य आहे, काय गमक आहे याच्यामध्ये, सोपं नसतं. मी पण ठरवतो पण त्यावेळेत त्या जमतातच असं नाही. अनेक गोष्टी फेल्युअरच येत राहतं की नाही जमत त्या लेवलला, म्हणजे अचिव्हमेंट्स होतात. पण तुझ्या मी 100% अचिव्हमेंट तू आत्ताही सांगताना तुझे काही सांगितलंस की मी ठरवलं होतं की या कंपनीचं जनरल मॅनेजर होणार, की म्हणजे एक किंवा त्या ठिकाणी गेले हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करूनच येणार राहतं आणि तुम्हाला कॉल येईल, आणि सेम हॅपन. म्हणजे डेडिकेशन हे तर आहेच, पण हे रिझल्ट प्रत्यक्षात उतरवणं याला एक ताकद लागते. काय गमक आहे त्या बाबतीमधलं, हे मला निश्चित तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ह्याच्यावर चर्चा करण्या अगोदर मला एक प्रसंग आठवला, तो मी विसरण्या अगोदर थोडा सांगतो. की प्रत्येक गोष्ट आहे ना आपण अगदी टार्गेट घेऊन चालायचं असतं. तर मी ज्या अहमदाबादला सर्व्हिसला होतो, तर त्या दरम्यान एक खूप अशी अवघड परिस्थिती होती की गव्हर्नमेंटचे लायसन्स लागतात सर्टन बिझनेस करण्यासाठी. तर तो जो पर्टिक्युलर बिझनेस आहे ना त्यासाठी गव्हर्नमेंटचे लायसन्स मिळत नव्हते, आणि तिथे करप्शन किंवा पैसे दिल्याशिवाय ते काम होत नव्हतं, आणि कंपनी ते तसं करायला तयार नव्हती. त्याच्यामुळे खूप प्रेशर बिल्ड झालेलं होतं. तर त्यावेळेस मला सारखा ऑफिसवरून फोन यायचा माझ्या बॉसचा, तेच व्हाईस प्रेसिडेंट ज्यांच्याबद्दल मी बोललो. तर त्यांचा असाच एकदा फोन आला. तर त्यांना म्हणलं, सर मी ह्याच्यावरती खूप काम करतोय अँड आय एम शुअर वी विल गेट दिस लायसन्स, पण हा तुमचा लास्ट कॉल आहे सर, कारण ह्याच्यानंतर एक तर तुम्हाला लायसन्सची कॉपी आलेली असेल किंवा माझा राजीनामा आलेला असेल, याच्यामध्ये मी बोलणार नाही तुमच्याबरोबर. इंटरेस्टिंग, रिअली फार कमिटमेंट असली पाहिजे. आणि मला हे माहित नव्हतं की मला ते मिळेल की नाही लायसन्स. बरोबर. पण मी त्यावेळेस त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो, आणि त्यावेळेस अगदी जे हेड होते, कंट्रोलर असतात ते, त्या कंट्रोलर जाऊन भेटलं. ही इज IPS ऑफिसर मध्ये असतो तो. तर त्यांना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं हे असं असं आहे, आणि त्यांच्या खालच्या अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीये. त्यांना मी डायरेक्टली बोलतो त्यांना हे सांगितलं की हे सर मला मिळणं खूप महत्वाचं आहे, याच्यावरती माझं करिअर आणि कंपनीचा बिझनेस या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. तर त्यांना हे बोलून जाणवलं की अरे ठीक आहे, हा प्रामाणिकपणे बोलतोय, आपण याला देऊया. त्यांनी त्यांच्या फोन करून सांगितलं की याचं जे काही काम आहे ते करून द्या म्हणून. असतात. मी बाहेर येताना ते लायसन्सची कॉपीज घेऊन आलो, आणि आल्यानंतर त्यावेळेस की आपल्याकडे ईमेल वगैरे नव्हते तुषार, म्हणजे त्या दरम्यान मी त्यांना ते फॅक्स पाठवला सरांना, किंवा हे मला मिळालंय. ग्रेट. ही स्वतःशी स्वतःला दिलेली कमिटमेंट, तुझ्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा आहे की तू जी तुला स्वतःला कमिटमेंट देतो ती करूनच टाकायची. हा एक अगदी. आता तू जर प्रश्न विचारला की बाबा एखादी गोष्ट ठरवायची आणि ती करायची, जसं समितीच्या बाबतीत, तर त्याच्या मागे एक कारण आहे तुषार. हे जे मी करतोय किंवा होतंय, ऍक्च्युली मी काही करत नाहीये. हे ऍक्च्युली माय अंडरस्टँडिंग इज हे सर्व देव करतोय, म्हणजे फक्त मी त्याचं एक माध्यम आहे ते करण्याचं. गॉड इज द वन हू इज डुइंग एव्हरीथिंग. पण मला मी समितीत राहताना किंवा माझी घरची परिस्थिती थोडी शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे आम्ही खूप हाल बघितलेले आहेत, म्हणजे लहानपणी वगैरे ना, म्हणजे गरिबी किंवा अडचणी वगैरे ह्या सर्व खूप बघितलेल्या आहेत. आणि ह्याच्यातून कसा हे करून प्रत्येक अडचणीतून मार्ग काढून त्याच्यावरती मात आपण पुढे आलेलो आहे. मला आनंद त्यावेळेस जादा होतो ज्यावेळेस मी जसं पुढे येत चाललोय, माझ्याबरोबर जर 100 लोक जर पुढे आली तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून आता समितीचा मुद्दा हा मी अशा प्रकारे सांगेल, नॉर्मल मी बोलत नाही, पण आता आपण फोरमवरती आहे या, की मला असं नेहमी वाटतं की आपल्या लाईफमध्ये तुम्ही 100 रुपये कमवले काय, 1 कोटी कमवले काय, 1000 कोटी कमवले काय, याला ज्यादा माझ्या दृष्टीने एवढं महत्व नाहीये. ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे ते, बट तुमच्या बरोबर अजून 1000 लोक घेऊन त्यांना कसं ते करता येईल, तर हा मुद्दा माझ्या
खूप दिवसापासून मनामध्ये आहे. अगदी समिती सोडल्यापासून किंवा नेहमी माझ्या मनात हे असतं. त्यामुळे आता रिसेंटली 1-2 वर्षापूर्वी म्हटलं आपण कसं हे करू शकतो. तर त्यावेळेस मी नवीन हॉस्टेल बनवण्याची कल्पना माझ्या माइंडमध्ये आली की आपण असं करूया. मी सरांना, तांबोळी सरांना, तुला, तुकारामला, सगळ्यांना हे दाखवलं की आपण असं करूयात म्हणून. आणि जर आठवत असेल तुला तुषार, मी असं बोललो होतो की आय विल रेज द फंड विदिन नेक्स्ट 3 to 6 months, 1 yearच्या आतमध्ये रेज करेल. हे सर्वसाधारणपणे डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान बोलणं झालं होतं आपलं, बरोबर. आणि मी 30th एप्रिल किंवा 29th एप्रिलला आपण रेज केले फंड. हो, अगदी बरोबर आहे. 5 करोड रेज केले समितीसाठी. कारण त्याच्या मागे माझा मुद्दा हा होता की ओके, आय विल पुट सीड फंड. सीड फंड म्हणजे आपण शेतकरी कसे आपण बोलतो बी बियाणं असतं ना, बरोबर. ज्वारी पेरण्यासाठी एक थोडं बी पेरावं लागतं आणि त्याच्यामधून खूप ज्वारी बनते. तर तशा प्रकारे मी ठरवले ओके, आय विल मेक सीड फंड, म्हणजे बीज मी रोवेल. म्हणून आपण सुद्धा 10 लाख रुपयाचं डोनेशन मी स्वतः केलं. जर आपण नाही दिलं तर आपण दुसऱ्याला बोलू शकत नाही तुषार की बाबा आपल्याला. मी तो पहिला स्टेप घेतली की ठीक आहे, 10 लाख रुपये आपण द्यायचे समितीला. आणि नंतर माझे आय एम ब्लेस्ड, लाईक आय हॅव गॉट व्हेरी गुड फ्रेंड्स आहे, तुकाराम आहे, किंवा असं ग्लोबल लेवलला माझे खूप फ्रेंड आहेत. गेल्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये जे नेटवर्किंग झालेलं आहे ते खूप चांगले. असंच मी 8-10 लोकांशी बोललो की बाबा मला असं करायचंय. विद्यार्थी सहाय्यक समिती म्हणून अशी संस्था आहे, कारण ह्या लोकांना माहित नाही विद्यार्थी सहाय्यक समिती. त्यांना मी समजावून सांगितलं आणि त्यांना हेही सांगितलं बाबा मी 10 लाख रुपये डोनेट करतोय, तुम्ही मला मदत करा जेणेकरून आपण एक नवीन हॉस्टेल बनवूयात. त्याच्या मागचा उद्देश हा आहे की जर एक हॉस्टेल बनवलं आणि तिथं जर 250 ते 300 विद्यार्थी जर राहू शकले, जसं तू किंवा मी राहत होतो 25-30 वर्षापूर्वी, दरवर्षी जर 250-300 विद्यार्थी ह्याच्यातून पास होत गेले तर पुढच्या 30-40 वर्षामध्ये जो पण ही बिल्डिंग आहे तो पण कमीत कमी 10,000 विद्यार्थी पास झालेले असतील. असे गरीब विद्यार्थी तुझ्या माझ्यासारखे असे 10,000 विद्यार्थ्यांपैकी त्याच्या 1-2% म्हणजे अगदी 100-200 जरी मुलं किंवा 500 मुलं आपल्यासारखं काहीतरी करू शकले. जसं राजू इंगळे इज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट, तुम्ही स्वतः एक मोठं संस्था चालवताय, तुकाराम स्वतःची कंपनी चालवतोय, नंतर बरेचसे लोक IAS ऑफिसर, IPS ऑफिसर किंवा गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पोझिशनला आहेत, किंवा माझ्यासारखे लोक प्रायव्हेट कंपन्यांमधून चांगला प्रोग्रेस करतायत. असे जर 100-200 गरीब विद्यार्थी जर त्या 10,000 पैकी जर पुढे आले तर तेवढ्या फॅमिली सुधारतायत तुषार. हा 100-200 नाहीये. 100-200 लोकांना त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांचे नातेवाईक, त्यांचे गरजू नातेवाईक सुद्धा शिकतील. तर अशा हजारो लोकांच्या फॅमिली सुधारतील. माझं ड्रीम आहे की आपण आपल्या पूर्ण लाईफ टाइम मध्ये कमीत कमी 1000 लोकांच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून आणायचा. खूपच छान एम. माझं एम हे नाही की जनरल मॅनेजर झाला, 1 कोटी कमावले, 10 कोटी कमावले, 100 कोटी कमावले. दॅट इज नॉट द पॉइंट. ओके, आय विल डू दॅट. म्हणजे सर्टनली मी करेल. दॅट इज ते वन ऑफ द गोल आहे. आणि ते एकदम चांगल्या प्रकारे ते चालू आहे. जसं समजा घोरपडे सारख्या गावातून येऊन मी पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये थोडंफार इन्व्हेस्टमेंट करून अपार्टमेंट माझ्या स्वतःच्या आहेत, किंवा दुबईमध्ये माझा बंगला आहे. आता रिसेंटली माझं नेहमी फंडा अकॉर्ड नंतर मी दुसरी कार घेतली. आता लास्ट वीक मध्ये इन्फिनिटी घेतली, जी समजा आपल्या इंडियात घ्यायचं तर 1 कोटी रुपये किंवा 1.5 कोटी किंमत होती. ह्या गोष्टी तर होत राहतील. स्वतःचा बंगला, गाडी इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट थिंग इज, मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्यामुळे जर 1000 लोकांच्या जीवनामध्ये जर आपण पॉझिटिव्ह बदल घडवून आणला, दॅट इज द अल्टिमेट. खरंच खूपच छान. अगदी तू जे काही सांगतोयस ते अगदी बरोबर आहे. आणि हे सगळं तर आपल्या समितीतनं आपल्याला मिळालेल्या, जे समितीने आपल्यावरती संस्कार केले प्रत्येकामध्ये ह्या काही गोष्टी, पण तू त्या प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न करतोयस. प्रत्येकाची इच्छा असते पण त्या प्रत्यक्षात उतरवण्याला फार महत्व आहे आणि ते तू करायचा प्रयत्न करतोय, याचा खूपच अभिमान आहे. आणि तुझ्या ह्या प्रवासामध्ये तुझे अनेक मित्र आम्हाला जॉईन झालेत समितीला डोनर म्हणून, अनेक जणांचं कनेक्शन झालेलं आहे. पण त्यातलं एक नाव मला निश्चित म्हणजे विनोद जाधव सर, की ज्यांची आज दुबईमध्ये
खूप मोठी फार्मास्युटिकल इंडस्ट्री अनेक कंट्रीजमध्ये आहे त्यांची. हो ते हो हो ते आणि तू ते आपल्या समितीत नव्हते, पण ते आणि तू उरुळकांचींच्या एका हॉस्टेलला होतास. तर त्यांना तू आम्हाला अटॅच करून दिलं समितीला ना. आज ते आपल्यासाठी नवीन हॉस्टेलसाठी 5-6 कोटी रुपये देणार आहेत पुढच्या येणाऱ्या काही हो हो याच्यामध्ये. तर हो हो त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला निश्चित आवडेल. हा. दुसरं एक थोडं माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी आहे, म्हणजे हो. थँक टू गॉड, की मला खूप चांगले मित्र मिळत गेले. आता Yes, जसं yes. तर तुझं आणि माझं रिलेशन गेले 30 वर्ष, हो, निश्चित. 89 पासून आहे, बट हो. दॅट इज सेम लाईक ॲज इफ आपण काल भेटलोय. तर हो, असे अगदी. मला तुझे खूप मित्र मिळाले माझ्या. आणि तू बऱ्याच वेळा इंदापूरला आलाय, मी नसताना तिथे येऊन तू थांबून गेलास. आपली हो भेट हो नाही हो पण तू माझ्या येऊन सगळं म्हणजे असं घडलंय, हो पण अटॅचमेंट जी आहे ती. हो. ओके, प्लीज. तर असं भरपूर खूप चांगले लोक भेटले. विनोद इज वन ऑफ देम. येस. विनोद इज अ स्पेशल फ्रेंड, कारण विनोद आणि मी बोर्डिंग स्कूलमध्ये, म्हणजे हो. 8वी 9वी 10वीच्या दरम्यान आम्ही उरुळी कांचनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. हो. तर आम्ही एकत्र एका रूममध्ये एकाच क्लासमध्ये आमचे हे झालेले, आणि त्याची परिस्थिती सर्वसामान्य आपल्यासारख्याच परिस्थितीतून, पण तो विनोद इज म्हणजे मला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना, ही इज अ पर्सनॅलिटी जे की खूप हुशार व्यक्ती आहे ही. हो. विनोद आमच्या क्लासमध्ये नेहमी पहिला दुसरा नंबर, ऑलमोस्ट फर्स्ट रँक वगैरे असायचा, हो. आणि खूप धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला वाटतं बँगलोरला LNT मध्ये वगैरे काम केलं, नंतर मग मर्सिडीजमध्ये पुण्यामध्ये वगैरे काम केलं, टाटा मर्सिडीज, नंतर कुर्ल्याला एका कंपनीमध्ये काम केलं, ऑटोमोबाईल मध्ये जास्त काम केलं त्यांनी. हो. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2001 नंतर किंवा 2003 नंतर कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस केला. हो. आणि Pharmaceutical. मला चांगलं माहित आहे की त्यांना जो काही नोकरी सोडल्यानंतर एंड ऑफ सर्व्हिस बेनिफिट असतो ना, PF किंवा PPF वगैरे जे मिळतो, त्याच्यातले काही 1 लाख 1.25 लाख काही सर्टन अमाऊंट मिळाली होती. तर त्याच्यामधून त्यांनी बिझनेस चालू केला. आणि 2003 नंतर मग डिस्ट्रीब्युशन करायचे, ते मेडिसिन डिस्ट्रीब्युशन, सिप्लाचे डिस्ट्रीब्युटर होते. ते करत करत खूप कंट्रीजमध्ये ते एक्सपोर्ट वगैरे करायला लागले. नंतर मग स्वतःचं फार्मास्युटिकल कंपनी आहे, आणि आता खूप चांगल्या प्रकारे त्यांचं इंडियामध्ये 2 प्लांट आहेत. गुजरातमध्ये एक आहे, कर्नाटकमध्ये एक प्लांट आहे. वर्ल्ड वाईड भरपूर त्यांचे ऑफिसेस वगैरे आहेत. आणि ही इज रिअल सक्सेस स्टोरी, म्हणजे अगदी सर्वसामान्य कुटुंबातून मल्टी मिलियनियर, म्हणजे अगदी करोडो रुपयांचे व्यवहार, मोठ्या कंपन्या, 200-300 कोटीच्या पुढचे टर्नओव्हर वगैरे. बट मोर दॅन दोज नंबर, ही इज अ नाईस ह्युमन बिईंग. या दॅट्स ट्रू. आम्ही तुझ्यामुळे त्याची भेट होऊ शकली, आणि ज्या पद्धतीने आमची इंटरॅक्शन होतात ना, इट्स रिअली नाईस ह्युमन बिईंग, प्रश्नच नाही. त्यामुळे हे सगळं तुझा सर्वात रिचनेस काय असेल तर हा सगळा मित्रपरिवार हा तुझा सर्वात मोठा रिचनेस आहे. आणि त्यामुळे त्या आत्मविश्वासाने तू आज या कंपनीत पण ठरल्याप्रमाणे एका टॉप, तुझी अनेक स्वप्न आहेत, पण त्यातलं जे तू स्वप्न आता बोलून दाखवलं की हजारेक लोक आपल्याशी तयार होणं पुढं, आणि त्या पद्धतीनं पुढचा सगळा प्रवास हा देशहिताचा आहे. आपल्या देशाला अशा स्वप्नांची फार गरज आहे असं मी निश्चित म्हणेल. आणि तुझी जी काही स्वप्न तू आता बोलून दाखवलीस पुढची, ती निश्चित चांगल्या पद्धतीने पूर्ण होत. पण तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांना प्रश्न, आपल्या गप्पा चाललेल्या, तुला छान तुझ्याबद्दल भरपूर काही आज खरं तर मिळालं, मलाही वेगळ्या पद्धतीने मिळालं, मुलांनाही मिळालं असेल. फक्त मुलांना तुषार मला सगळा रेकॉर्ड होतोय नंतर. तुषार मला एक सांगायचंय, माझ्या अंदाजाप्रमाणे हे सर्व स्टुडंट किंवा जे ह्याच्यावरती आहेत आता, ते बहुतेक मुलं शेतकरी बॅकग्राऊंड असावी असं मी अंदाज करतोय, म्हणजे 50% पेक्षा जादा तरी. तर त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खास मेसेज आहे माझा, की मला असं सांगायचं की बाबा, आपले आई वडील, आपले मोठे भाऊ बहीण शेतीमध्ये काम करून वगैरे आपल्यासाठी एवढं करतात, तर आपण धडाडीने काम करायचं, आणि आपण आपला स्वतःचा ब्रँड बनवायचा. भले तो शेतीतला व्यवसाय असू दे, किंवा नोकरी असू दे, किंवा दुसरा कुठलाही बिझनेस असू दे, म्हणजे तेवढं आपण धडाडीने काम चालू ठेवायचं. निश्चित खूप छान मेसेज आहे, फार महत्वाचा मेसेज आहे हा. निश्चित मुलं तो फॉलो करतील अशी अपेक्षा आहे. मुलांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर, कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? अनेक जणांना खूप आवडले, तुझं टेक्स्ट मध्ये बघत असशील तर तुझ्या एक एक गोष्टी, टेक्स्ट दिसतंय का तुला इथे?
कंटिन्युअस मुलांच्या तुझ्या प्रत्येक ह्याला त्यांच्या हे आहेत. मला वाटतं सुयश हा. गोरडे सर हो हो हो, दिसतंय दिसतंय बरेच दिसतंय. छान तुझ्याबद्दल म्हणजे. तर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर टेक्स्ट मध्ये पण टाईप करू शकता किंवा स्पीकर ऑन करून पण प्रश्न तुम्ही विचारू शकता. कोणाला प्रश्न विचारायचा आहे, संवाद साधायचा आहे? नितीन प्लीज. हा, श्रुतिकाला आधी नितीन बोल. नितीन बोल. हा नितीन बोला. हॅलो हा नितीन. सर, मी नितीन ठोंबरे, एम फार्मसी हा. करतो पुण्यामध्ये सर, आणि विद्यार्थी सहाय्यक समितीचा सध्याचा विद्यार्थी आहे सर. ओके तर ओके, छान छान. आता प्रथमतः तुम्ही सर आज join झाला इथे. प्रथमतः सर तुमचे धन्यवाद की तुम्ही समितीला एवढी मोठी मदत मिळवून दिली. ते आपलं सर, कामच आहे. सर, माझा असा प्रश्न आहे की सर, दुबईमध्ये सध्या फार्मा इंडस्ट्रीला जॉब करण्यासाठी कशी ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि सध्या दुबईचं नॉर्म खूप स्ट्रिक्ट आहेत सर, तर तिथला करोना परिस्थिती, लॉकडाऊन आणि तिथला स्ट्रिक्टनेस याबद्दल काय सांगता? नितीन, दुबईमध्ये वगैरे अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटी असतात. भले फार्मा इंडस्ट्री असू देत किंवा सॉफ्टवेअर असू देत किंवा इंजिनिअरिंग असू देत. फक्त दुबईमध्ये एक प्री कंडिशन एकच असते की सर्वसाधारणपणे दुबईमध्ये ट्रेन मॅनपॉवरला ज्यादा इम्पॉर्टन्स आहे. ट्रेन मॅनपॉवर याचा अर्थ असा आहे की आपण त्या क्षेत्रामध्ये एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा नॉर्मल कंपनीमध्ये जर इंडियात काम करत असेल आणि तिथला जर एक्सपिरियन्स आपल्याला 2, 3, 5 वर्षाचा असेल, तर तशा सिमिलर फील्डमध्ये, फॉर एक्झाम्पल तू फार्मसीबद्दल बोलला, तू जर फार्मसीमध्ये इंडियामध्ये काम केलं असेल, समजा इंदापूरमध्ये, पुण्यामध्ये किंवा कुठेही ह्याच्यामध्ये, तर इथे सिमिलर फार्मा कंपन्या वगैरे आहेत. मेडिकलच्या ज्यादा कंपन्या नाही आहेत, बिकॉज दुबई इज नॉट द मॅन्युफॅक्चरिंग हब. तर त्याच्यामध्ये दुबईमध्ये फार्मास्युटिकल कंपन्या मोजून अगदी 3-4च कंपन्या आहेत. पण बाकीचे फार्मास्युटिकल असोसिएटेड फार्मसीज, मेडिकल बिझनेसेस वगैरे आहेत, आणि त्याच्यामध्ये उपयोगी होऊ शकते. ओके, लक्षात आलं नितीन. थँक्यू. हो. श्रुतिका, सर, अजून बोलायचं? बोल बोल. ते सर, तिथल्या स्ट्रिक्टनेस बद्दल आणि तिथं आता असणार लॉकडाऊन, कोरोना याविषयी सर काय? नितीन, इथे ना एकदा लॉकडाऊन म्हटलं की लॉकडाऊन. तिथं आधी मध्ये काही नसतं की अर्ध केलं अर्ध नाही केलं वगैरे, असं नाहीये. तिथे इथे रूल असे आहेत, ज्यावेळेस लॉकडाऊन होता ना इथे दुबईमध्ये, तर त्यावेळेस लॉकडाऊनच्या दरम्यान आपण गाडी घेऊन बाहेर निघालो की रोडवरती तुषारला माहिती आहे, रोडवरती सगळं रडार आहेत. रडारचा अर्थ की आपण गेलो की आपला ऑटोमॅटिक कॅमेऱ्यामध्ये फोटो निघतो, पोलीस हेडक्वार्टरला जातो आणि तिथून फाईन होतो, आणि तो फाईन पगारातून कट बी होतो. पोलीस जबरदस्त आहे तिथं, सिक्युरिटी. किंवा समज आता मास्क घालणं कंपल्सरी आहे आता दुबईमध्ये. विदाउट मास्क जर आपण गेलो तर तिथे हेवी फाईन्स आहेत. म्हणजे इंडियन रुपीज मध्ये सांगायचं म्हटलं तर 50,000 रुपये, 40,000 रुपये वगैरे असे फाईन आहेत जर पोलिसने पकडलं तर. त्याच्यामुळे, आणि नॉर्मली पब्लिक इज डिसिप्लिन, पब्लिक डिसिप्लिन आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी डिसिप्लिन पाळलं जातं. श्रुतिका, तुला विचारायचं आहे? श्रुतिका. हॅलो, आवाज येतोय सर? हा, येतोय. हो, येतोय आवाज. हॅलो सर. तर हा, सर, सर. सर्वप्रथम सर, तुम्ही टाइम काढून आम्हाला जे करिअर, डिसिप्लिन अशा खूप साऱ्या गोष्टी याबद्दल तुमचे एक्सपिरियन्स शेअर केलं आणि आम्हाला गायडन्स केलं, यासाठी सर थँक्यू सो मच. तर सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हा. सांगितले की कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपलं 100%, 110% दिले पाहिजे. तर या बरोबर. 100 आणि 10% मध्ये सर, सक्सेस मिळवण्यासाठी आपण हार्डवर्क साठी इफोर्ट केले पाहिजेत का इफिशियंट स्मार्ट वर्क केले पाहिजेत, आणि या दोन्हींचं कोऑर्डिनेट करून सक्सेस कसं अचीव केलं पाहिजे? श्रुतिका, हार्डवर्क आणि इफिशियन्सी बोथ थिंग, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र हँड इन हँड गेल्या पाहिजेत. एखाद्याने जर फक्त हार्डवर्क केलं तर तो सक्सेस नाही होऊ शकत. सर्टन लेवल पर्यंत पोहोचू शकतो, बट ही कॅनॉट बी सक्सेसफुल इन हिज कॅरियर. तर आपल्याला हार्डवर्क तर करायचंच करायचं, जे आपल्या हातातली गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी स्ट्रेस करत होतो की 110% आपल्या बाजूने द्यायचं, पण त्याच्याबरोबर स्मार्ट वर्क करणं खूप आवश्यक आहे. जर आपण स्मार्ट वर्क जर नाही केलं, एखादी गोष्ट जर तुला, फॉर एक्झाम्पल तू आता स्टुडंट आहे किंवा जस्ट तुझं करिअर चालू केलेलं आहे, तुला 5 वर्षामध्ये एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय. जसं आता मी माझ्या एक्सपिरियन्स मध्ये सांगत होतो की मी 7 वर्षामध्ये मला हेड ऑफ कंपनी म्हणून पोहोचायचं होतं.
तर त्याच्यासाठी फक्त हार्डवर्कनी मी पोचलो नसतो. हार्डवर्क बरोबर स्मार्टवर्क, त्यासाठी मी मध्ये 2-3 गोष्टी सांगितल्या की स्किल, आपल्याकडे पूर्ण स्किल असलं पाहिजे त्या जॉबचं, आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे आणि 110% आपण एफर्ट्स केले पाहिजेत. ह्या 2-3 गोष्टी एकत्र केल्या आणि त्याच्यामध्ये थोडं आपलं नशीबला एवढं ज्यादा आपण हे इम्पॉर्टन्स न देता नशीब आपण बदलू शकतो जर आपण ह्या 3-4 गोष्टी केल्या तर. अगदी 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 छान सांगितलं. श्रुतिका, कळालं का उत्तरावरती? हॅलो. तिने थँक्यू, तिने ओके. दिलाय मेसेज थँक्यू सर म्हणून, तिला कळालं व्यवस्थित. अजून कोणाला विचारायचा प्रश्न? खर तर आपली वेळ संपत आलेली आहे. खूपच म्हणजे खर तर तू एवढा वेळ दिलास. कोणाला बोलायचंय? हा, मयूर. हॅलो सर, आवाज येतोय? हा, मयूर. बोला मयूर. नमस्कार सर, मी मयूर. नमस्कार. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला टाइम शेअर केला, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. तर सर, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की तुम्ही सध्याच्या फर्स्ट क्लास स्टेजवर आहात. सर, मला तुम्ही तुम्ही सांगताना सांगितलं की 24व्या वर्षी तुम्ही मॅनेजर होतात, म्हणजे कमी वयात फर्स्ट क्लासचे मॅनेजर होतात. तो खूप आम्हाला मोटिवेट करून गेला. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हाच बोला ना. रंजनकर सरांनी आम्हाला ते तुमचे फोटो पाठवले, त्यामध्ये ते डोनाल्ड ट्रम्प सोबत एक फोटो होता. तो एकदम म्हणजे असं मनातून प्राऊड फील झाला की तुम्ही असं चेअरवर बसले तेव्हा ते साईडला होते. मयूर, मी थोडं क्लॅरिफाय करतो. तो जो फोटो आहे ना, तो ऍक्च्युली मी त्यासाठी खाली लाईन लिहिली होती, तुम्ही ती वाचली का नाही माहित नाही मला. त्या फोटोच्या खाली ऍक्च्युली वॉशिंग्टन DC मध्ये हे आहे, म्युझियम आहे, एक वॅक्स म्युझियम. त्या म्युझियम मधला फोटो आहे तो, रिअल लाईव्ह फोटो नाहीये तो. ओके. पण मस्त वाटलं. थँक्यू सर. ओके. अजून कोणाला विचारायचे प्रश्न? देशपांडे सर किंवा इतर कोणी? हा, नमस्कार. नमस्कार. नमस्ते. खूप इन्स्पायरिंग आणि खूपच अप्रतिम तुमची स्टोरी आहे आणि काय बोलावं खरं कळत नाहीये. एक निश्चित ध्येय ठेवून माणूस जेव्हा टॉपला जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विजय कदम, असं मी म्हणेन. आणि इतके कमिटेड एफर्ट्स आणि लहान वयामध्ये टॉपला जाण्याची हे निश्चितपणे कुठून आलं म्हणजे किंवा एखाद्या छोट्याशा खेड्यातनं माणूस विमानात सुद्धा कधी नव्हता बसला आणि त्याच्यानंतर तो एवढ्या गाड्या ह्याच्यापेक्षा ज्या टॉप लेवलला तुम्ही खूप कमी वेळात गेलात, तर हे मला नेहमी म्हणजे संपूर्ण मी ऐकतोय. ऍट द सेम टाइम माझं आता कामही चालू होतं, वर्क फ्रॉम होमचं काम चालू आहे. लॅपटॉपवर टायपिंग करता करता तुमचं ऐकत होतो. तर ही गंमत, हे जे टॉपला जाणं आणि अचीव्ह करणं आणि कुठे जाण्याची तयारी, चेन्नई काय, तुम्ही बेंगलोर काय, हैदराबाद, सगळ्या साऊथ इंडियामध्ये, इंदापूरमधल्या छोट्या गावातला माणूस, आता साऊथ इंडियन तर त्यांची तर भाषा खूपच वेगळी असते आणि इंग्लिश येत नव्हतं, म्हणजे या सगळ्या पायऱ्या तुम्ही अचीव्ह केल्या म्हणजे काय खरं शब्दांच्या पलीकडचं आहे सगळा विषय. इतकं ग्रेट अचिव्हमेंट आहे की काय म्हणजे मला खरंच काय प्रश्न विचारावा कळत नाही. पण हे जर तुम्ही सांगितलं मुलांना की आपण खेड्यात असलो म्हणून कुठलाही आपण कुणापेक्षाही कमी नसतो, अगदी हे पण एक जिद्द, एक जबरदस्त, जसं तुमच्या समितीमध्ये सुद्धा तुमचं दोघांचे जे संवाद चालले होते की कमिटमेंट आणि मी हे आज करून दाखवणार टार्गेटेड जे काही गोष्टी होत्या त्या, खरं मला असा प्रश्न आहे की कसं काय, कुठल्या बळावरती किंवा कोणत्या याच्यावरती तुम्ही हे अचीव्ह केलं? आणि हे खरंच अमेझिंग आहे, म्हणजे प्रचंड अमेझिंग आहे. काय कुठला असा एक जबरदस्त फोर्स तुमच्या मागे होता की तुम्ही ते त्यावेळेला कम्प्लीट केलं, म्हणजे केलं जे तुषार सर म्हणले की आम्हाला सुद्धा जमत नाही, तर ही ताकद कुठून आली? म्हणजे हा फार मोठा प्रश्न आहे. नाही साहेब, त्याच्यामध्ये कसं आहे, त्याच्यामुळे मी नेहमी राहून आपल्या इंदापूरचं किंवा ग्रामीण भागातले जे संदर्भामध्ये मी आणत होतो, त्याचं कारणच हे होतं की आपण अशा परिस्थितीतून पुढे आलेलो आहे की आपल्याला मागचा जो ब्रिज आहे ना, आपल्या मागचा जो ब्रिज म्हणजे आपण एखादा ब्रिज ओलांडतोय
आणि ब्रिज हम्म. ओलांडल्यानंतर मागचा ब्रिज पडलाय, आता परत यायला मार्ग नाही. हो, हो, आपला हो, हो. टाकून ठेवलाय आणि आता हम्म, फक्त हम्म. पुढे जायचंय. पुढे जायचं. तेच डोक्यामध्ये जिद्द ठेवलं. मग तीच जिद्द कुठल्याही कामामध्ये, भले आता समितीचं तुषार सर वगैरे बोलत होते की आम्ही एकदा एखादी गोष्ट ठरवली ना तर आम्ही कॉन्फरन्स कॉल करतो. मी, तुषार, तुकाराम सर, दिनकर ओके, किंवा ओके. टीम आहे ना समितीची, आणि तिथे मला काही माहित नसतं, पण मी फक्त फोन उचलून सर्वांशी बोलतो की बाबा हे मी असं करणार आहे. मला हे माहित नसतं कसं होणार आहे ते, आय डोंट नो. पण एकदा मी माझा शब्द दिला की हे करणार आहे, तर त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार असतो. काहीही म्हणजे जे काही एफर्ट्स लागतील ते करायचे आणि ते अचीव्ह करायचं. आणि सेम थिंग इज अप्लाइड इन माय ऑफिस वर्क, इन माय पर्सनल वर्क, किंवा सर्व गोष्टी ही गोष्ट मी अप्लाय करतो. आणि बऱ्याचशा वेळा मी नेहमी बोलून दाखवतो. बोलून दाखवल्यामुळे काय होतं, बऱ्याच दोन गोष्टी होतात. एक म्हणजे काही माणसं फक्त बोलतात आणि करत काहीच नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एखादा माणूस बोलून दाखवतो आणि तो स्वतःवरती एक प्रेशर क्रिएट करतो, अरे हा हे मी बोललेलो आहे आणि माझा शब्द हा महत्वाचा शब्द आहे माझ्यासाठी, तो शब्द नाही पडून द्यायचा आपण. तर तो शब्द झेलायचा आणि पडून द्यायचा नाही, त्याच्यातून एक जिद्द तयार होती आणि ते आपण करत राहतो. म्हणजे आपली कृती तशी होती. पण विजयजी खरी गंमत अशी की हे प्रत्येकाला जमतं असं नाही. ही जिद्द आहे आणि तुम्ही स्वतःला कमिटेड आहात. पण आमचं सुद्धा गिव्हन तुषार सरांसारखं माझंही होतं की मला खूप काही करायची इच्छा असते, पण ते प्रत्येक वेळी सक्सेस होतच असं नाही. मग आम्ही कुठं कमी पडतो असा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की कुठेतरी काय कमी पडतो असं. मात्र तुम्ही कमी नाही पडत. फक्त फरक एक आहे, फरक सांगतो की आपण जेव्हा अशा 100 गोष्टी किंवा 10 गोष्टी आपण ठरवतो, यू डोंट एक्सपेक्ट की मी 10च्या 10 गोष्टी 100% होतील, पण 7 होतील. बरोबर. येस येस येस. तुम्हाला जर 10च्या 10 करायच्या असतील तर तुम्ही 20 गोष्टी ठरवा, 10 होतील तुमच्या. 10 होतील. बर बर. येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान. खरं तर आज तुझ्या पर्सनल एवढं सगळी माहिती मिळाली. थोडं तुझ्या कुटुंबाविषयी, बहिणींविषयी आणि मुलांविषयी आवडलं, तेवढं सगळ्या गप्पा आपल्या झाल्या. ऍक्च्युली माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं म्हणजे मी ऍक्च्युली आई वडिलांपासून सुरुवात करतो की ज्यांचं हे इन्स्पिरेशन, आता भास्कर सरांनी मध्येच प्रश्न विचारला की तुमच्याकडे कुठून येतं हे, तर ते ऍक्च्युली ते कुटुंबातून येतं. पहिली गोष्ट म्हणजे माझे आई वडील, आमच्या छोटं गाव आहे, त्या गावामध्ये एक, आता माझे आई वडील आहेत म्हणून असं बोलतो म्हणून नाही, पण एक इन जनरल तुम्ही कोणाला जरी विचारलं त्या गावामध्ये ते लोक हेच सांगतील की एकदम प्रामाणिक कुटुंब. म्हणजे आई वडील ज्यांना 8-9 मुलं आहे आम्ही, पण सर्वांना वडिलांची आणि आईची एक शिकवणूक होती की बाबा जे काय करशील ना तू ते प्रामाणिकपणे कर, खोटेपणा अजिबात करायचा नाही. ही शिकवण आई वडिलांकडून मिळाली. त्याच्यानंतर माझे जे मोठे भाऊ आहेत, आता अनफॉर्च्युनेटली 1 नंबरचे भाऊ वारले पाठीमागे 2 वर्षापूर्वी, पण त्यांनी जो पायंडा घालून दिला घरामध्ये की बाबा, त्यांनी माझ्या दुसऱ्या भावाला किंवा तिसऱ्या भावाला एज्युकेशनसाठी पुण्यात घेऊन गेले. नंतर आम्ही पुण्यात आलो. तर माझे सर्व भाऊ, 4 मोठे भाऊ, वहिनी आणि माझे बहीण किंवा हे जे कुटुंब आहे ना, हे एक जबरदस्त कुटुंब आहे. म्हणजे अशा प्रकारचं कुटुंब आहे की आजही आम्हाला कोणालाही काहीही अडचण आली तर अगदी हक्काने, माझा अगदी घोरपडे माझा एक भाऊ शेती करतो तो, किंवा माझे पुण्यातले भाऊ, हे सगळे एकदम नीट फॅमिली आहे. असं वी डोंट कीप एनी, म्हणजे असं हे नाही की अडचण जर असेल ना इमिडिएटली बोलून एकमेकांच्या अडचणी कशा सॉल्व्ह करू शकतो किंवा एकमेकांना सपोर्ट कसा करू शकतो. भावांची मुलं, बहिणींची मुलं, एक सर्टन 1-2 केसमध्ये थोडं सपोर्ट करणं आवश्यक होतं, तर ते सपोर्ट आम्ही सर्वांनी करून आज तेही मोठे इंजिनियर झाले, स्वतःचे फ्लॅट किंवा सर्व कुटुंब व्यवस्थित चाललंय. तर ते कुटुंबातून खूप चांगलं सपोर्ट मिळालं. आणि माझी वैयक्तिक फॅमिली म्हणजे मला 2 मुलं आहेत. कालच मुलांचे रिझल्ट लागले. माझा मुलगा बीटेक सिव्हिल कम्प्लीट झालं आणि त्याचा 9.7 CGP आला, म्हणजे आउट ऑफ 10, आणि मुलीचाही 9.7 आला. दुबईमध्ये इथे मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये आहे. अँड दे आर डुईंग वेल. माझी मिसेस हाऊसवाईफ आहे अँड सी इज रिअल पॉवर बिहाइंड सक्सेस. म्हणजे आपण प्रत्येकाशी बोलतो ना, आपल्या मागं कोण आहे सपोर्ट करण्यासाठी की हे एवढं अचीव्ह करण्यासाठी, तर माझी मिसेस ह्याच्यामध्ये खूप सपोर्ट करते. म्हणजे घरामधून जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा जो हा तुम्ही करा, ते इट विल हॅपन, डोंट वरी,
जरी नाही झालं तरी आपण आहे, किंवा तो जो सपोर्ट आहे ना तो घरामधून खूप हे होतो. आणि माझे पुण्यातले जे आत्ताचे 2 भाऊ आहेत, एक भाऊ जनरल मॅनेजर आहे, दुसरा भाऊ स्वतःचा वर्कशॉपचा व्यवसाय आहे. यांचाही आम्हाला खूप सपोर्ट असतो, म्हणजे इन्स्पिरेशन किंवा सपोर्ट वगैरे. निश्चित विजय. आणि आत्ताच तू सांगितलंस की दोन्ही मुलांचा रिझल्ट एवढा छान लागलाय, 10 आउट ऑफ 9.7. सो माझ्याकडनं, आमच्या सगळ्यांकडनंच त्यांना शुभेच्छा दे पुढच्या करिअरसाठी. आणि तुला फ्युचर मध्ये तुझी काही स्वप्न, इतका छान संवाद झालाय, तुला सांगतो सगळ्यांना खूप आवडला असेल याची मला पूर्ण खात्री. आणि खूप इन्स्पिरेशनल हा संवाद झाला आम्हा सर्वांकडनं. तुझ्या सर्व स्वप्न पुढे होतील, कारण ती स्वप्न आपल्या देशासाठी फार महत्वाची आहेत. तर त्या स्वप्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. बाय.